सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था आयोजित औंढा नागनाथ मंदिराचे स्थापत्य आणि शिल्पवैभव या आजच्या विशेष व्याख्यानामध्ये मी सुधीर बैरागी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी काही सूचना आपण ग्रुपवरती दिल्या होत्या, तरी देखील त्याची पुन्हा एकदा आम्ही आठवण करून देत आहोत. संपूर्ण व्याख्यानादरम्यान सर्वांनी आपला माईक, विशेषतः आणि कॅमेरा बंद राहील याची विशेष काळजी घ्यायची, कारण व्याख्याते ज्यावेळी शिकवत असतात त्यांची त्या व्याख्यानाच्या अनुषंगाने जी लिंक लागलेली असते, मध्येच कोणाचा तरी आवाज आल्यामुळे ती लिंक तुटते आणि सर्वांना त्या गोष्टीचा त्रास होतो किंवा व्याख्यानामध्ये अडथळा येतो. सो आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की विशेषतः माईक आणि कॅमेरा बंद राहील याची विशेष काळजी घ्यावी. यासोबतच सुरुवातीला संपूर्ण मॅडम व्याख्यान घेतील आणि व्याख्यानानंतर आपण प्रश्न उत्तरासाठीची वेळ राखीव ठेवलेली आहे. मध्ये कोणी प्रश्न विचारू नयेत, त्यानंतर आपण खास त्याच्यासाठीची वेळ राखीव ठेवलेली आहे. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या संस्थेची अगदी थोडक्यात माहिती देणार आहोत, कारण बरेचसे आमचे जे जुने सदस्य आहेत त्यांना संस्थेच्या एकूण कार्यपद्धतीबद्दलची संपूर्ण माहिती आहेच. तरी देखील प्रत्येक लेक्चरच्या दरम्यान, व्याख्यानांच्या दरम्यान कोणीतरी नवीन सदस्य सहभागी होत असतो, तर त्यांच्यासाठी म्हणून आपण पुन्हा एकदा संस्थेची माहिती अगदी थोडक्यात देणार आहोत. सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था ही नोंदणीकृत संस्था असून आतापर्यंत संस्था ही 3 वेगवेगळ्या विभागामध्ये काम करते, ज्याच्यामध्ये सामाजिक उपक्रम असतील, दुर्ग संवर्धनाचे काम असतील आणि शैक्षणिक उपक्रम असतील. दुर्ग संवर्धनामध्ये संस्था ही ज्या किल्ल्यांचं संवर्धन करायचं आहे त्या किल्ल्यांच्या संवर्धनापूर्वी त्याचा स्थापत्याचा अभ्यास करते. त्यानंतर त्या क्षेत्रातील विशेष तज्ञ डॉक्टर सचिन जोशी सर आहेत, जे की आम्हाला संस्थेच्या दुर्ग संवर्धन या कार्यक्रमामध्ये, या उपक्रमामध्ये सातत्याने मार्गदर्शन करत असतात. आतापर्यंत संस्थेने किल्ले सिंहगड असेल, किल्ले सुवर्णदुर्ग आणि किल्ले मल्हारगड या 3 ठिकाणी वेगवेगळ्या शासकीय परवानगी पूर्ण करूनच दुर्ग संवर्धनाचं काम या संस्थेने या गडावरती केलेलं आहे. यासोबतच सामाजिक उपक्रम या विभागामध्ये संस्था ही आदिवासी भागातील आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या साधारणपणे 1ली ते 10वी पर्यंतच्या 100 विद्यार्थ्यांना गणवेश आणि शूज या 2 गोष्टी सोडता इतर शैक्षणिक संपूर्ण साहित्य वर्षभरासाठी त्यांना डोनेट करत असते. त्यानंतर 3रा विभाग जो आहे तो शैक्षणिक विभाग आहे. त्या शैक्षणिक विभागाच्या अंतर्गत पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि इंडोलॉजी या 3 विषयाच्या मुख्य विषयाच्या अंतर्गत येणारे संपूर्ण विषय आतापर्यंत संस्थेने ऑनलाईन व्याख्यान, ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून ऑर्गनाईज केलेले आहेत. आतापर्यंत संस्थेने जवळपास 24 ऑनलाईन कोर्सेस घेतलेले, ज्याच्यामध्ये 700हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. हे संपूर्ण उपक्रम आपली संस्था भारत इतिहास संशोधक मंडळासोबत उपक्रम राबवत असते. यासोबतच प्रत्येक महिन्यामध्ये 2 गेस्ट लेक्चर, किमान 2 अथवा केव्हा जास्तही होऊ शकतात, किमान 2 व्याख्यान मोफत सर्वांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्फत आयोजित करत असते. यासोबतच प्रत्येक महिन्यामध्ये एक आपण वारसा स्थळांना भेटी देण्यासाठी वारसा हेरिटेज वॉक जे आहे ते आयोजित करत असतो. अशा पद्धतीने संस्थेचं काम चालत असतं. तर मी संस्थेची ओळख इथेच थांबवतो. आजच्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या मार्गदर्शकांचा मी इथे परिचय करून देणार आहे. आजचे आपले मार्गदर्शक आहेत सौ धनलक्ष्मी महेश टिळे मॅडम. त्यांचा अल्प परिचय मी इथे करून देणार आहे. त्या बोधसूत्र भारतीय विद्या अध्ययन आणि संशोधन केंद्र याच्या संस्थापक व संचालक आहेत. त्यांच्या शैक्षणिक माहिती ही MS संस्कृत, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक उत्कृष्ट श्रेणीमध्ये त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत. यासोबतच त्या MA इंडोलॉजी भारत विद्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून देखील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. BA इंग्रजी त्यांनी पुणे विद्यापीठातून केलेलं आहे. ग्राफिक आर्ट डिप्लोमा देखील त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे येथून पूर्ण केलेला आहे. प्रमुख पुरस्कार व सन्मान काही सुशीला जोगळेकर पुरस्कार इंडोलॉजी विषयात प्रथम क्रमांक आल्याबद्दल. ज्युनियर फेलोशिप देखील त्यांना 2018 ते 20 दरम्यान सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार संशोधन विषय औंढा नागनाथ सांस्कृतिक अभ्यास
तरुण इतिहास संशोधक पुरस्कार नुकताच त्यांना भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने, जी की आपली सहयोगी संस्था आहे, त्या संस्थेच्या वतीने 2026चा वर्धापन दिन झाला होता संस्थेचा. तर त्या निमित्ताने हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांची पुस्तके तत्वज्ञान व सामाजिक शास्त्र यातील संशोधन पद्धती, डायमंड प्रकाशन 2024 येथे त्यांनी प्रकाशित केलेले. औंढा नागनाथ मंदिर स्थापत्य, मूर्तीशास्त्र आणि महाराष्ट्रातील शैवगमन परंपरा, गुरुस्पर्श प्रकाशन, जे की त्यांचं स्वतःचं प्रकाशन संस्था आहे. महेशजी केळे सर, जे या संस्थेचे या प्रकाशनाचे प्रमुख आहेत. इतर कौशल्य व ज्ञान, त्यांना मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषांचं ज्ञान आहे. यासोबत ब्राह्मी, ग्रंथा, नेवाली, शारदा, बांगला आणि देवनागरी या प्राचीन लिपींचे देखील ज्ञान आहे. यासोबतच त्या भारत इतिहास संशोधक मंडळ व वैदिक संशोधन मंडळ पुणे या दोन्ही संस्थांच्या आजीव सदस्य आहेत. खरं तर मॅडमचं या क्षेत्रातील काम आणखी प्रतीर्थ आहे, त्याच्यामुळे आपण तो वेळ इथे कमीत कमी करून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मॅडमला मी विनंती करतो, मॅम आपण व्याख्यानाला सुरुवात केली तरी चालेल. धन्यवाद सुदर्शनजी. मी आधी शेअर करते माझी पीपीटी. हो हो. दिसते पीपीटी? हो मॅम, दिसते. माझा आवाज येतोय? हो, व्यवस्थित येतो. ओके. सर्वप्रथम सह्याद्री ट्रेकर सामाजिक संस्था यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आज हे व्याख्यान आयोजित केलं आणि मला ह्या विषयावर बोलण्याची संधी दिली. या विषयावर मी जे काही काम करते आहे ते आज मला तुमच्या समोर मांडण्याचा हा एक प्लॅटफॉर्म आज मिळालेला आहे. तर त्या दृष्टिकोनातनं मी आपल्यासमोर काही मुद्दे मांडेल. तर मी सुरुवात करते आजच्या व्याख्यानाला आपल्या. ओम गणपतये नमः, सरस्वत्यै नमः, गुरुभ्यो नमः. सर्वांना नमस्कार. आजचा आपला विषय आहे औंढा नागनाथ मंदिरावरील स्थापत्य आणि शिल्पवैभव. खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि आज आपण तसं पाहिलं तर फक्त या विषयातल्या स्थापत्याच्या काही भागाला स्पर्श करणार आहोत आणि त्या अनुषंगाने जे शिल्पवैभव आहे मंदिरावरचं ते आपण थोडंसं पाहणार आहोत. पण तेही प्रातिनिधिक स्वरूपात म्हणावं लागेल, कारण ते मंदिराचं वैभवच एवढं आहे आणि मंदिराचा आवाकाच एवढा आहे की आपल्याला तो काही वेळामध्ये बांधता येणं अशक्य आहे. कारण मलाच तो विषय अभ्यास करण्यासाठी माझी 8 वर्ष गेली आणि अजूनही पुढे अभ्यास चालू आहे. म्हणजे 8 वर्ष झाली तरी काय अभ्यास संपतो असं होत नाही. आता खरी अभ्यासाला एक चांगली दिशा मिळाली असं मला वाटतं. तर आजचा जो आपला विषय आहे, आता आपण मंदिराचा ज्यावेळी अभ्यास करत असतो, म्हणजे मी ज्या दृष्टिकोनातनं बघत गेले त्या दृष्टिकोनातनं मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. की सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या मंदिर निर्माण होण्याच्या मागे तिथली भौगोलिक जी संरचना असते ती महत्वाची असते. तिथनं मग आपल्याला हळूहळू त्या मंदिराची रचना कळत जाते किंवा तिथेच का मंदिर बांधलं असेल. जसं उदाहरण द्यायचं झालं तर जी शक्तिपीठं आहेत, तर शक्तिपीठं ही आपल्याला डोंगरावर वगैरे दिसतात. आपलं माहूरचं आहे किंवा वणीचं आहे किंवा शिवाची जी ज्योतिर्लिंग म्हणून आपण प्रसिद्ध आहेत जी म्हणतो, ती सगळी आपल्याला निसर्गाच्या कुशीमध्ये, वनराईमध्ये, नद्यांच्या काठावर किंवा अशा दुर्गम भागी आपल्याला अशी दिसतात. त्याच्या मागे कारणही तेच आहे. म्हणजे त्या देवतेचं असोसिएशन आहे हा एक भाग, पण ती भौगोलिक संरचनेमध्ये ते दैवत्व जिवंत ठेवण्याची एक आपली जी परंपरा आहे भारतीयांची, ती आपल्याला ह्या पद्धतीतनं दिसते. त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी भौगोलिक संरचना जाणून घ्यायला पाहिजे. आपल्याला माझा कर्सर दिसतोय का? ठीक आहे. हो मॅम, दिसतोय. ठीक आहे. कोणाचा तरी कॅमेरा चालू राहिलाय तो बंद करा. आणि मॅम सॉरी डिस्टर्ब. आम्ही पुन्हा एकदा या गोष्टीची पूर्वकल्पना दिलेली आहे तरी देखील सूचना देत आहोत. जर माईक आणि कॅमेरा कोणाचा चालू राहिला तर नाविलाजाने आम्हाला त्यांना बाहेर काढावं लागेल. सो विनंती त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. सॉरी मॅम, करा कंटिन्यू.
तर आपण आता इथे जो मॅप पाहतो आहोत, तर भौगोलिक संरचना आपण या विषयावर बोलत होतो. तर भारतामध्ये इथे आपण छोटा मॅप बघतोय. भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधला हा जो हिरवा पट्टा आपण दाखवलेला आहे, प्रातिनिधिक स्वरूपात आहे तो, तो मराठवाड्याचा. आणि मराठवाड्यातला जो आपण भाग पाहिला, तर इथे आपल्याला वेगवेगळे जिल्हे दिसत आहेत. हे सर्व जिल्हे खरं पाहता सांस्कृतिकदृष्ट्या खूपच संपन्न आहेत. प्राचीन काळापासून आपल्याला इथे अनेक ऐतिहासिक किल्ले दिसतात, लेण्या दिसतात, मंदिरं दिसतात आणि निसर्गाने पण तसं पाहिलं तर संपन्न भाग मला वाटला. म्हणजे मी ज्यावेळी फिरत होते त्यावेळी मला हा भाग निसर्गाने पण अतिशय संपन्न वाटला. त्यातला एक भाग वनश्रीने संपन्न असलेला म्हणजे औंढा नागनाथ आहे. आता इथे ऍक्च्युअली पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं तर तो परभणीचा भाग होता. आता इथे जिथे माझं कर्सर आहे तिथे इथे साधारण आपला औंढा होता. आता तो हिंगोलीचा म्हणजे प्रशासकीय भाग आता तो हिंगोलीमध्ये गेलेला आहे. म्हणजे अशा दृष्टीने जर पाहिलं तर इथे कुठेतरी औंढ्याचं लोकेशन येतं. पण एवढंच महत्वाचं नाहीये की त्याचं लोकेशन. आता जर आपण प्रत्यक्ष औंढा बघितलं म्हणजे औंढा नागनाथ मंदिराचा जो परिसर आहे, तर तो पाहिला तर त्याचं जे स्थान आहे ते महत्वाचं ठरतं. कारण बालाघाटाची जी डोंगर रांग आहे ती या प्रदेशाला लाभलेली असल्यामुळे इथे सुद्धा आपल्याला म्हणजे औंढ्याच्या इथे सुद्धा आपल्याला थोडीशा टेकाडं दिसतात. आणि त्या टेकाडांमुळे काय झालंय, एक अशा बशीसारखा भाग तयार झालाय. म्हणजे औंढा हा भाग थोडासा खोलगट, एक द्रोण असतो की नाही, त्याप्रमाणे तो भाग तयार झालेला आहे. पण ही जी छोटी पर्वतरांग आहे किंवा टेकडी म्हणूया आपण सध्या, कारण ते पर्वत एवढे मोठे नाहीयेत. पण ह्या ज्या टेकड्या आहेत त्या अतिशय वनश्रीने संपन्न आहेत. विशेष म्हणजे तिथे वन विभागाने आता ते संरक्षित पण केलेलं आहे. पण ज्यांना त्या विषयामध्ये रुची आहे की वेगवेगळ्या पद्धतीच्या वनस्पती असतील किंवा जे आपण म्हणतो त्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळू शकतात. आणि मराठवाड्याच्या दृष्टिकोनातनं पाहिलं किंवा हिंगोली आणि परभणीच्या दृष्टीने पाहिलं तर पैनगंगा, कयाधू ह्या ज्या नद्या आहेत, पूसची नदी आहे, ह्या महत्वाच्या आहेत. पण इथे सुद्धा काही छोट्या नद्या आपल्याला औंढ्याच्या जवळपास दिसतात. जशी की आता ही कनकेश्वरी देवी ही तिथली तुळजापूर म्हणजे तिथे पीठं पण तयार झालेली आहेत देवीची. 5 पीठं आपल्याला शक्तिपीठं दिसतात. त्यातली काही आहेत ती प्राचीन आहेत आणि काही आहेत ती अलीकडची आहेत. पण हे प्राचीन पीठ मानलं जातं तिथलं कनकेश्वरीचं आणि हे तुळजापूर पीठ मानलं जातं. तर ह्याच्याच बाजूला एक नदी वाहते, तिला दुग्धा असं म्हणतात, दुग्धा नदी. त्यामुळे आपल्याला एकूणच काय दिसतं की हा परिसर वनश्री म्हणा आणि त्याच्यामुळे अनेक कुंडही तयार झाली आहेत तिथे, तीर्थ तयार झालेली आहेत, त्यामुळेच ती दिसतात आपल्याला. ही जी संरचना आहे त्या ह्याच्यामुळे. म्हणून ह्याला एक तीर्थक्षेत्राचं जे स्वरूप आपण म्हणतो की नाही, की एकातनं एक गोष्टी तयार होतात आणि ज्यावेळी एखाद्या तीर्थक्षेत्राला म्हणून माणूस भेट द्यायला जातो त्यावेळी असं होतं की तो ज्यावेळी एका ठिकाणी येतो त्याला सगळीकडेच प्रवास करणं शक्य नसतं. म्हणून तिथेच त्याच भागामध्ये हळूहळू वेगवेगळे तीर्थही तयार व्हायला लागतात. म्हणजे उदाहरणादाखल जर आपण कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये जा, आता आपण महाकालला जरी गेलो तरी त्याच्या आसपास आपल्याला इतर 12 ज्योतिर्लिंगाचं हे त्याचं क्षेत्र आहे म्हणून दाखवलं जातं. तसंच आपल्याला इथे सुद्धा जवळपास सगळी तीर्थ असलेली किंवा तुम्ही इथे गेलात की तुम्हाला या ज्योतिर्लिंगाचं दर्शन मिळाल्यासारखं होईल, या तीर्थामध्ये या कुंडापाशी गेलात की तुम्हाला याचं दर्शन मिळाल्यासारखं होईल, असं साधारण स्वरूप असतं. तसं इथेही आपल्याला दिसतं आणि एकूणच त्यामुळेच हा परिसर अतिशय पवित्र असा तयार झालेला आहे. ही मंदिराची पार्श्वभूमी म्हणावी लागेल. आता औंढा नागनाथ मंदिराच्या संशोधनावर मी मुळात येते की हा विषय मी खरं तर निवडला होता कल्चरल मिनिस्ट्रीच्या फेलोशिपसाठी आणि त्यावेळी माझा अभ्यासाचा विषय होता मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्र, इतकाच माझा अभ्यासाचा विषय होता. तो मी केलाही, 2 वर्ष केलाही. पण ज्यावेळी मी माझ्या अंतिम टप्प्यामध्ये होते संशोधनाच्या त्यावेळी मला ह्या मंदिराविषयी काही गोष्टी अशा समजल्या किंवा ही जी शिल्प होती त्या शिल्पांचा अर्थ थोडासा शिल्पशास्त्राच्या पलीकडे जाऊन तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातनं मला थोडासा दिसायला लागला. तो जसा मला दिसायला लागला त्यावेळी मला असं वाटलं की अजून आपल्याला ह्याच्यावर थोडासा अभ्यास करणं, अजून ग्रंथांशी त्याला जोड देणं गरजेचं आहे. असं म्हणताना मग मी पुन्हा तो अभ्यास सुरू केला आणि त्याच्यानंतर 5 वर्ष परत या मंदिराचा पहिल्यापासून अभ्यास केला आणि यातनं आज जे काही मी आपल्या समोर सादर करते ते त्याचं फळ आहे असं पण म्हणूया. तर त्याचे मी काही माझी जी गृहीतकं होती आणि माझे काही संशोधनातले मुद्दे होते ते मी आपल्यासमोर मांडते. आपल्याला माहिती आहे की औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक 8वं ज्योतिर्लिंग म्हणून सर्वश्रुत आहे. तर ज्योतिर्लिंग
ते आहे का नाही ह्याच्यावर खूप सारे वादविवाद आहेत. कारण नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हटलं की एक सौराष्ट्रात धरलं जातं, एक अल्मोडामध्ये धरलं जातं, म्हणजे उत्तराखंडमध्ये धरलं जातं. पण माझं म्हणणं हेच आहे की ह्या भागाला ज्योतिर्लिंगाची जी आपण म्हणतो ना की एक पावित्र्य किंवा हे ते लाभलेलं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शंकराचार्यांची स्तोत्र जी आहेत त्याच्यामध्ये उल्लेख येतो की त्याच्यामध्ये नागेश्वराचा जो उल्लेख येतो की नागेश्वरालाही नमस्कार केला पाहिजे. पण महत्वाचा एक त्याच्यामध्ये भाग हा लक्षात घ्यायला पाहिजे की इतर ज्योतिर्लिंगांच्या सोबत नागेश्वर ज्योतिर्लिंगाचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हे ज्योतिर्लिंग असणार. आणि याची प्राचीनता बघितली तर हे मंदिर इतर मंदिरांच्या तुलनेने, म्हणजे जी आपण म्हणतोय आपलं सौराष्ट्रामधलं तर मंदिर फारच अलीकडचं आहे. आणि अल्मोडाचं जे आहे ते कत्युरी घराण्याने बांधलेलं आहे. पण ते मंदिर जर आपण पाहिलं तर ते एक मंदिर नसून अनेक मंदिरांचा तो समूह आहे. आणि ते 7व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत ते बांधण्याची एक परंपरा आहे. त्यामुळे ते मंदिर जे आहे ते वेगळ्या पद्धतीने एक बघितलं पाहिजे, जागेश्वर नावाचं. आणि हे जे मंदिर आहे हे आपण जे बघतो आहोत औंढा नागनाथ, हे मंदिर आपल्याला साधारण इसवी सनाच्या 10व्या शतकाच्या उत्तरार्धापासून दिसायला सुरुवात होते, असं एक माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे, कारण आपल्याला ऐतिहासिक काही पुरावे मिळतात. आता मंदिर कुठल्या काळामध्ये आहे हे सांगण्याचे काही टप्पे असतात. तर आपल्याला त्याचा काही शिलालेख मिळाला असेल तर आपण तो ठोस पुरावा म्हणू शकतो. किंवा एखादा जर आपल्याला तिथे काही एपिग्राफीमध्ये काही उल्लेख आला असेल तर तो आपण म्हणू शकतो किंवा त्या शैलीवरनं. तर आता तसं पाहिलं तर मंदिरावर स्वतःचा म्हणता येईल की ह्या राजाने हे मंदिर बनवून घेतलेलं आहे, असा मंदिरावर आपल्याला शिलालेख किंवा अशा तत्सम काही आपल्याला जरी मिळत नसलं तरी आपल्याला तत्कालीन राजवट जी त्या काळातली होती, 10व्या शतकाचा जो उत्तरार्ध जर आपण पाहिला तर या भागावर जे प्रबळ राज्य करत होते ते राष्ट्रकूट राजे होते. आणि राष्ट्रकूट राजांची राजधानी जर आपण पाहिली तर ती कंधार अगदी औंढ्याच्या खालीच आहे. आणि कंधार हे अतिशय संपन्न, त्या काळातलं अतिशय संपन्न असं, म्हणजे एक आपण म्हणूयात ना आता स्मार्ट सिटी जो शब्द वापरला जातो तशी ती स्मार्ट सिटी होती. कारण तिथे तलाव होते, तिथे अतिशय छान असे वाडे होते. त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण ती नगररचनाच तशी बनवली होती. आणि तशा दृष्टिकोनातनं जर पाहिलं, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की राष्ट्रकूटांचा एक आपल्याला शिलालेख मिळतो जो शैव सिद्धांताच्या आचार्यांना त्यांनी दान दिलेला आपल्याला एक शिलालेख मिळतो. त्या शिलालेखाच्या ताम्रपट मिळतो. त्या ताम्रपटाच्या आधारे आपल्याला नक्की हे म्हणता येतं की ह्या संप्रदायाला जे काही दान दिलं असेल ते राष्ट्रकूटांच्या काळामध्ये दिलं असू शकतं. तेवढा प्रबळ त्यासाठी राजाही पाहिजे, तो त्या सिद्धांताला किंवा तो त्या संप्रदायाला मानणारा पाहिजे, असा पण एक भाग आहे. त्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर राष्ट्रकूट काळाचा हा म्हणजे कृष्ण तृतीयाचा हा उत्तरार्ध जो आहे, 10व्या शतकाचा उत्तरार्ध, साधारण तो काळ आपल्याला धरता येऊ शकतो मंदिराचा. मंदिराची जर शैली पाहिली ह्याच्यावर माझा अभ्यास सुरूच आहे. पण प्राथमिक जर आपण शैली पाहिली, काय आहे, मंदिरावर आपल्याला 2-3 संस्करणं झालेली दिसतात. आता ती संस्करणं होण्यामागे सुद्धा काही त्याला राजकीय घडामोडी सुद्धा कारणीभूत आहेत. त्या काही मी आता घेत नाही इथे. पण आपल्याला मंदिरावर 2-3 संस्करणं झालेली दिसतात. मंदिराचं जे भद्र म्हणजे गर्भगृहाचा जो भाग असतो तिथे आपल्याला एकावर एक असा पूर्ण भागच असा जोडलेला दिसतो मंदिराचा. त्यामुळे त्याच्यावरची संस्करणं आहेत हे लगेच लक्षात येतं. त्यामुळे त्याच्यावर जर प्राथमिक पाहिलं तर उत्तर भारतीय शैली आहे, पण दाक्षिणात्य शैलीचाही प्रभाव दिसतो. कारण त्यातला एक शिलालेख आहे मंदिरावर आलेला, तो आता मी या संशोधनामध्ये वाचन केलेलं आहे त्याचं. तर त्याच्यामध्ये थोडंसं यादव काळातला तो आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी दाक्षिणात्य शैली आहे, म्हणजे त्या शिल्पांची. त्याच्यावरनं आपल्याला म्हणता येऊ शकतो की थोडा दाक्षिणात्य प्रभाव, काकतीय शैलीचा प्रभाव थोडाफार दिसू शकतो. पण प्राथमिक पाहता हा उत्तर भारतीय शैलीचा प्रभाव आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर मंदिराची साधारण आपण हे सगळे मुद्दे परत एकदा फोटोसह बघणार आहोत, म्हणजे आपल्याला ते लगेच समजतील. बाह्य संरचना कशी आहे, त्याची आतमध्ये अंतरंग कसा आहे मंदिराचा, हे आपण व्यवस्थित बघणार आहोत. आता आपण मंदिर स्थापत्याला सुरुवात करूयात. हे मंदिराचा हा तलविन्यास म्हणजे ग्राउंड प्लॅन आहे. आता ग्राउंड प्लॅन बघितलं की आपल्याला हे समजेल साधारण की मंदिराला इथून प्रवेशद्वार आहे, पश्चिम दिशेपासून प्रवेशद्वार आहे. हा आपला मुख्य मुखमंडप आहे. आपण इथनं प्रवेश करतो आणि इकडे 2 अर्धमंडप
आहेत. इथनंही प्रवेश आहेत, पण सध्या ते बंद केलेले आहेत. हा प्रवेश आहे तो उत्तरेकडचा आहे आणि एक दक्षिणेकडचा आहे. आता आपण ज्यावेळी पश्चिमेकडनं आतमध्ये येतो त्यावेळी आपल्याला इथे हा मध्ये सभामंडप लागतो. या सभामंडपाला आपल्याला आधी आपल्याला तसंच करोटक पद्धतीचं म्हणजे गोल होत जाणारं वितान आपल्याला दिसतं आणि तिथनं पुढे हा मध्ये आपल्याला अंतराळ लागतो गर्भगृहाला जाताना आणि इथे गर्भगृह इथे आपल्याला शिवाचं शिवलिंग लगेच दिसत नाही. आपल्याला त्याच्यासाठी थोड्या पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि तळ गाभाऱ्यामध्ये आपल्याला हे शिवलिंग नागेश्वराचं शिवलिंग दिसतं. हे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. इथला हा गाभारा जो आहे तो मोठा आहे म्हणून वरच्या की हा आतपर्यंत कोरलेला आहे. म्हणजे सहसा आपण बघतो की गाभारे हे रिकामे असतात पण त्याच्यावर सुद्धा नक्षी आपल्याला दिसते. अभिमुखता म्हणजे मी तेच की मंदिराची जी दिशा आहे ती काय आहे तर या मंदिराची पश्चिमाभिमुख हे मंदिर आहे. म्हणजे इथून आपण आतमध्ये कथा म्हणूया किंवा आख्यायिका आहेत की नामदेव महाराजांची कथा एक जोडली जाते आणि याच बाजूला आपल्याला पश्चिमेलाच इकडे मंदिराच्या बरोबर समोर ह्याच्याच आवारात जी छोटी मंदिर आहेत तिथे आपल्याला पश्चिमेलाच एक नामदेव महाराजांचे मंदिर त्यांच्या स्मरणार्थ या कथेच्या स्मरणार्थ उभारलेलं दिसतं की ते पटकन एका ओळीत मी ती कथा सांगते की ते जातीने शिंपी होते आणि त्यांना देवाला दर्शनाला जाऊ दिलं नाही म्हणून म्हणजे इथे होता पूर्वी त्यांच्या मते प्रवेश आणि ते मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन संकीर्तन करायला लागले आणि देवाला त्यांचं ते जे कीर्तन होतं ते ऐकायचं होतं म्हणून देवानी आपल्या भक्तासाठी पूर्ण मंदिर फिरवलं आणि त्यांना प्रवेश मिळाला अशी ती कथा आहे. पण स्थापत्य दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर मंदिर पूर्वीपासूनच पश्चिमाभिमुख आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पश्चिमाभिमुख असणारी मंदिरं शिवाची ही आपल्याला बघायला मिळतात. भद्र म्हणजे काय असतं की आता हा जो गाभारा आहे ह्या गाभाऱ्याला आपल्याला 3 भद्र दिसतात. हे इथे एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. आता ह्या भद्राच्या ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की आता देवाच्या याला प्रासाद म्हटले. प्रासाद म्हणजे राजवाडा. तर हा जो राजवाडा असतो म्हणजे देवाचं जे घर आहे देवालय किंवा प्रासाद जो म्हटलेला आहे तो आता इथे जर आपण बघितला तर आपल्याला इथे काही कोन दिसत आहेत. त्यामुळे त्याला खरं तर तारकाकृती असा आकार आलेला आहे. तर हा भद्र झाला, भद्रानंतर हा कर्ण झाला, हा उपरथ झाला, हा कर्ण झाला, हा उपरथ झाला परत आणि हा परत भद्र. तर अशा दृष्टिकोनातनं आपण मोजलं तर 1, 2, 3, 4 आणि 5 त्यामुळे त्याला 5 रथ आहेत असं म्हणता येईल. आता आपण थोडंसं मंदिराचं जे बाह्य स्वरूप आहे म्हणजे बाहेरनं मंदिर कसं दिसतं हे आपण थोडंसं बघूया. मंदिराचे 2 मोठे भाग असतात त्याच्यातही परत छोटे भाग आहेत आपल्याला पण 2 महत्वाचे मोठे भाग म्हणजे हे उपपीठ आणि त्याच्यावरती असतो तो मंडोवराचा भाग आणि इथं आपण बघताय की ह्याच्यावर शिल्प काय आहेत एवढी या मंदिरावर खूप सारी शिल्प आहेत. तर त्याचं कारण असं आहे की इथे 2 जंगा आहेत म्हणजे 2 भागांमध्ये आपल्याला इथे शिल्प दिसतात आणि प्रत्येक तारकाकृती असल्यामुळे त्याचे जे क्षिप्त उपक्षिप्त म्हणजे जे काही असे भाग आलेले आहेत पुढे मागे जे काही भाग आहेत त्या प्रत्येक भागावर आपल्याला देवतांचं साधकांचं सुरसुंदरींचं म्हणजे देवांगनांचं आपल्याला शिल्प कोरलेलं दिसतं. तर आता उपपीठावर आपण मेन आता ह्या मंदिराला कसं आहे आपण याची मंदिरं पाहिले खजुरावची मंदिरं पाहिले तर त्या मंदिराला जशी जगती असते आणि ती जगती चढून गेल्यानंतर मंदिराचं उपपीठ सुरू होतं. तर तसं काही इथे नाहीये. इथे लगेचच उपपीठ आहे पण हे उपपीठ त्या मनाने उंच आणि जरा बृहद आहे. कलाकुसरीने पण सुंदर आहे. जर आपण बघितलं तर त्याच्यावर आपल्याला सगळ्यात खाली इथे ग्रासपट्ट दिसतो. हे स्थापत्याचे पण घटक आहेत काही. त्याच्यानंतर ग्रासपट्ट दिसतो, त्याच्यानंतर गजथर दिसतो, अश्वथर दिसतो आणि इथे आपल्याला नरथर दिसतो. त्याच्यावरती पद्मपट्ट अर्ध पद्मपट्ट कोरलेलं आहे. तर हा बँड असल्यासारखा असतो. हा पूर्ण मंदिराला आपल्याला सगळीकडे हा पूर्ण मंदिर जेवढं काही मंदिर आहे त्याला दिसतो. तर यातला नरथर आपण बघणार आहोत आणि हळूहळू मग आपण याच्यावरची शिल्प ही बघणार आहोत.
आता नरथर हा जो भाग असतो मंदिरावरचा, हा अतिशय बघायला अतिशय रंजक असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचाही असतो. कारण यातनं आपल्याला तत्कालीन समाजाची एक साधारण कल्पना येते, की समाजामध्ये कशी स्थिती होती, राजकीय स्थिती काय होती, सांस्कृतिक स्थिती काय होती, कुठले संप्रदाय लोकप्रिय होते, हे सर्व आपल्याला या नरथरावरनं साधारण एक अंदाज येतो. कुठल्या कथा लोकप्रिय होत्या, म्हणजे रामायण, महाभारत अशापैकी. तर आता इथल्या नरथरावर आपण जर बघितलं तर इथे आपल्याला एक अख्खा राजदरबार दिसतो. इथे राजा बसलेला आहे मांडी घालून, त्याच्यावर छत्र, तर तो राजा कशावर, तर छत्र धरलंय त्याच्या डोक्यावर, त्याच्या मागे त्याचे सैनिकही आहेत. अशा पद्धतीने एक आपल्याला राजदरबार दिसतो. कामशिल्प हा एक अविभाज्य घटक आहे लोकजीवनाचा, त्यामुळे कामशिल्प ही मंदिरावर असतातच. पण औंढा नागनाथ मंदिरावर अतिशय तुरळक, म्हणजे एखाद दोनच आपल्याला कामशिल्पांचा पट्ट त्या नरथरामध्ये दिसतो. याशिवाय नर्तक आणि वाद्यवृंद इथे आपल्याला दिसत आहेत. आता आपल्याला इथे दिसत आहेत काही स्त्रियाही नाचतायत आणि ढोलक किंवा आता ह्याच्यावरनं तत्कालीन वाद्यही कळतात आपल्याला, की कशा पद्धतीचे वाद्य वाजवतात. एक हात घालून वाजवतोय, एक ढोलक वाजवतोय, झांज आहे, कोणी शंख वगैरे फुंकत असेल तर तसं. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला तत्कालीन मनोरंजनाची जी काही परंपरा होती, सांस्कृतिक कार्यक्रम कसे होत असतील, महोत्सव कसे होत असतील, किंवा नर्तनाच्या कशा पद्धती होत्या किंवा काय होत्या, नर्तकी होत्या का नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींमधनं कळतं. मग अशी मी म्हटलं तसं लोकजीवनामध्ये प्रत्येक पंथाचा पडलेला प्रभाव हा प्रकर्षाने आपल्याला या नरथरामध्ये दिसतो. म्हणजे आपल्याला जर आपण इथे बघितलं तर मास्यावर बसलेल्या एका योगीचं आपल्याला हे जे अंकन दिसतं आहे, हे मच्छिंद्रनाथांचं शिल्प आपल्याला दिसतंय. त्यामुळे नाथ परंपरेचा असलेला लोकांमधला प्रभाव आपल्याला ह्या शिल्पामधनं दिसतो. याशिवाय आणि अनेक शिल्प आहेत, 2-3 शिल्प तर मला दिसली की जी नाथ प्रभाव असलेली मला अजून आयडेंटिफाय झाली नाहीयेत. आपणही ती करू शकता. पण ती 2-3 शिल्प जी आहेत ती नाथ संप्रदायाशी काहीतरी कनेक्शन सांगणारी आहेत, एवढं नक्की. योगी दिसतात काही, योगपट्ट लावलेले. अगदी एक वीतभरच असतं हे नरथर पाहिला तर, पण महत्वाचा असतो. आणि काही कुतूहल शिल्प असतात. म्हणजे कसं आहे, तसं हे 3 फिगर्स आहेत खरं तर. पण आपल्याला जर आपण तसं पाहिलं तर ही मधली फिगर जेव्हा आपण बघतो त्यावेळी वाटतं की हा त्याचाच पाय आहे. कडेची नुसती जर फिगर पाहिली आणि या 2 झाकल्या तर हा त्याचा पाय आहे असं वाटतं. आणि ही फिगर पाहिली तर ह्याचा पाय आहे. म्हणजे हे कुतूहल त्यातनं, म्हणजे जसं आपल्या संस्कृत अलंकारांमध्ये आपण श्लेष म्हणतो, शब्दांवर श्लेष केले जातात, श्लेष अलंकार. त्याचा अर्थ असा असतो की एकाच शब्दातनं आपल्याला विविध अर्थ उत्पत्ती व्हावी असा त्याचा अर्थ असतो. तो अलंकार आहे, म्हणजे त्या शब्दासाठी वापरलेला तो अलंकार आहे, त्यांनी त्या शब्दाची अजून सौंदर्य वाढणार आहे. तसं हे शिल्पामध्ये आहे की याच्यामुळे त्या शिल्पाचं एक कुतूहल वाढतं, त्या शिल्पाबद्दलचं एक सौंदर्य वाढतं. तसं शिल्पश्लेष जसा म्हणजे आपल्या ग्रामरमध्ये असतो, व्याकरणामध्ये असतो, तसं इकडे आपण म्हणू शकतो की शिल्पांमध्ये सुद्धा असं काहीतरी व्याकरण लपलेलं आहे. शिखराबद्दल म्हणायचं झालं तर आता हे मंदिराचं सध्याचं शिखर आहे आणि हे चुना आणि विटा याचं स्टकोचं शिखर आपल्याला दिसतं. याची जर शैली बघितली तर ही नंतरच्या काळातली आहे हे निश्चित. पण हे शिखर कोणी बांधून काढलं ह्याचे पक्के असे पुरावे मिळत नाहीत. अर्थात मंदिराला दान दिल्याचे पुरावे आहेत. अहिल्याबाई होळकरांनी दान दिलेलं आहे, त्यांनी मंदिराच्या पूजेसाठी जे दान दिलेलं आहे किंवा तिथल्या पुरोहितांची व्यवस्था त्यांनी जी लावलेली आहे, हे महत्वाचे सबळ पुरावे मिळतात. पण हे शिखर कोणी बांधलेलं आहे, अहिल्याबाईंच्या काळात बांधलं गेलंय का कुठल्या सरदारांच्या काळामध्ये ते बांधलं गेलेलं आहे ते काही आपल्याला कळत नाही. पण हे जे शिखर आहे, हे शिखर म्हणा किंवा ह्या मंदिराला एक प्राकार बांधण्यात आलेला आहे. प्राकार म्हणजे एक भिंत, सुरक्षित भिंत म्हणतात आणि आतमध्ये छोटी मंदिरं. तर ही जी भिंत आहे त्या ती भिंत आणि हे साधारण एकाच ह्याच्यामध्ये बांधलं गेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ASI आता हे जे शिखर आहे ते आता छान त्याची डागडोजी करते, पण त्याचं मी मध्यंतरी जाऊन आले आत्ताच नुकतंच प्रकाशनानंतर. पण आता मी पाहिलं नाहीये काय ते काम अंतिम टप्प्यात आहे. हा, तर मी जे म्हणत होते की ह्या मंदिराला एक कोट आहे, कोट म्हणजे प्राकार आहे, भिंत बांधलेली आहे. तर त्या भिंतीमध्ये आपल्याला शिखराचे काही अवशेष दिसतात. हे या मंदिराच्या प्राचीन शिखराचे अवशेष आहे. आणि इथं आपण बघू शकता छोट्या छोट्या, आता आम्ही याला मंदिर स्थापत्याच्या भाषेमध्ये भूमी म्हणतो. भूमी म्हणजे छोट्या छोट्या भूमी एकावर एक जेव्हा रचल्या जातात त्यावेळी ते भूमीचं शिखर तयार होतं. आणि हे आता हे अवशेष असे खूप आहेत. मी हा एकच, म्हणजे मला ज्या दक्षिणेकडची भिंत आहे त्या भिंतीच्या इथे मला हा पॅच सापडला. अजून बरेच आहेत ठिकाणी कुठे कुठे ते
आणि त्या प्रकाराच्या भिंतीत आतमधनं लगेच दिसण्यासारखे. आणि इथली जर संरचना तुम्ही खालची पण कसं असतं, शिखर हे काही फक्त डायरेक्टली वरनं बांधलं जात नाही. त्याला खालचं जे अधिष्ठान आहे किंवा खालचं मंदिराची जी अंग आहेत ती त्या अनुषंगानेच चढवली जातात. आणि त्या अनुषंगानेच मग वरचं जे शिखर असतं ते शेकरी पद्धतीचं आहे, लतीन पद्धतीचं आहे, भूमिजाचं आहे का कुठलं द्राविडियन पद्धतीचं आहे, हे त्याच्यावर ठरत असतं. तर इथला सुद्धा जर आपण थोडाफार अंदाज घेतला, म्हणजे जिथे मंदिर संपतंय, मंदिराचा जो जुना भाग आपण म्हणतोय, तिथे जरी आपण थोडंसं पाहिलं तर ह्याच्या पुढे जे शिखर वाढवत गेले असणार आहेत ते निश्चितच अशा पद्धतीचं शिखर ते वाढवत गेले असणार आहेत. त्यामुळे हे भूमिज शैलीचं मंदिर आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण प्रवेशद्वारापाशी येऊ. मी मगाशी जसं म्हटलं आपल्याला की आपल्याला मंदिरात प्रवेश करताना हा इकडे मी जो ॲरो दाखवते हा मुखमंडप आहे पश्चिमेकडचा, म्हणजे जिथनं आपल्याला प्रवेश देवाकडे मिळतो. हा आहे उत्तरेकडचा आणि पलीकडे आहे तो दक्षिणेकडचा. आता ह्याचं आपण प्रवेशद्वार बघूयात कसं आहे. साधारण असं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराचं म्हणजे काही पायऱ्या चढून आपण या प्रवेशद्वाराला जेव्हा येतो, आता या प्रवेशद्वाराला जे तुम्हाला असं डेकोरेटिव्ह काय काय दिसतंय तिथे छान कोरलेलं नक्षीकाम, त्याला द्वारशाखा असं म्हणतो आम्ही. तर द्वारशाखेमध्ये आपण जर बघितलं तर या द्वारशाखा या काही शाखांच्या बनलेल्या असतात. म्हणजे पत्रशाखा असेल, खल्वशाखा असेल, त्याच्यानंतर काही सिंहाचे अंकन असतात. आता हा मधला एक स्तंभ आहे त्याला रूपस्तंभ म्हणतात. रूपस्तंभ याच्यासाठी रूप, कारण एकेका देवतांचं अंकन त्याच्यामध्ये असतं, तिन्ही बाजूनी आहे ते आपण जर बघाल हा, तर हे दोन्ही अतिशय कोरीव आहेत. आता तुम्ही आणखीन इथे म्हणजे इथे झालेली एक हे बघू शकता की इथे छत आहे, म्हणजे छज्जा म्हणतो आपण त्याला. इथे ललाटबिंब आहे आणि इथे छज्जा आहे, म्हणजे इथे खरं तर ते द्वार कदाचित पूर्ण झालं असावं. आता त्याच्या इथे आपल्याला पुन्हा काही शाखा वाढवून पुन्हा इथे रूपशाखा दिसते आणि त्याच्यावरती पुन्हा इथे वरती उत्तरांग म्हणजे काही शिल्पांचे काही भाग असे थर असलेले 3 थर आहेत आणि त्याच्यावर परत एक छज्जा आहे. इथेच आपल्याला कळतं की याच्यावर 2 संस्करणं झालेली असण्याची शक्यता आहे. हे दार वाढवलेलं असण्याची शक्यता आहे. त्याचं दुसरं एक उदाहरण मी देऊ शकते. दारात एखाद्या द्वारशाखेचे काही आपण जर पॉइंट्स म्हटलो काय असतात, तर इथे या शाखा असतात हा एक भाग झाला. पण तिथे खाली काही शिल्प असतात. तर आपण आत जाताना इथे नदी देवता असतात, त्यांच्या बाजूला काही चौरीधारी असतात, चौरीधारी स्त्रिया असतात किंवा पुरुष असतात, त्याच्या बाजूला द्वारपाल असतात. अशा पद्धतीने संरचना असते. पण आता इथे काय झालं आपण बघू शकता, परत ते एक रूपस्तंभ वाढवल्यामुळे खालची परत एक शिल्प, अजून एक द्वारपाल, 2 द्वारपाल आलेले आहेत. इथे जर आपण नीट बघितलं, इथे एक आणि इथे एक, आणि त्या अनुषंगाने मग परत इथे त्यांना चौरीधारी म्हणजे तो रूपस्तंभ असल्यामुळे त्यांना तिन्ही बाजूनी ते स्कल्पचर तिथे लावावे लागलेले आहेत. त्यामुळे ते असं वाटतं की हे वाढवलेलं आहे, त्याची उंची पण वाढवलेली आहे. आणि इथे जे उत्तरांग मी म्हटले तिथे आता इथे त्यांनी बोर्ड लावल्यामुळे इथे काय शिल्प दिसत नाही, पण एकूण 9 मूर्ती आपल्याला छोट्या छोट्या त्याच्यामध्ये दिसतात. तर त्यातल्या उत्तरेच्या ज्या बाजूला आपल्याला देवींच्या आहेत मला वाटतं आणि दक्षिणेच्या बाजूला नवग्रहांच्या अशा आपल्याला म्हणजे नवमातृका आहेत एका बाजूला आणि एका बाजूला आपल्याला नवग्रह दिसतात शिल्प त्या ह्याच्यावर. आता आपण थोडं मंदिराच्या आतमध्ये जाऊ. आपण मुखमंडपातनं सभामंडपात जेव्हा येतो त्यावेळी मी मगाशी जसं म्हटलं की असे तिथे आपल्याला स्तंभ दिसतात, स्तंभांनी तोलून धरलेलं छत आहे, करोटक पद्धतीचं वितान आहे. करोटक म्हणजे गोल गोल मोठा गोल त्यातनं छोटा छोटा भौमितिक रचना आहे ही, ती होत जाताना आपल्याला दिसते. असं ते करोटक पद्धतीचं वितान आहे. अजून तिथून पुढे आपण अंतराळात येतो. अंतराळामध्ये पुन्हा एक प्रवेशद्वार आहे आणि तिथे सुद्धा इथे घटस्तंभ आहे. आपण बघितलं तर ही अतिशय वेगळीच रचना आहे, म्हणजे सहसा अशी रचना आपल्याला दिसत नाही. इथे देवतांचा एक स्तंभ आहे आणि इथे मग परत परत छोट्या शाखा आहेत आणि इथे एक ललाटबिंब आहे. या अंतराळातनं गर्भगृहाचा प्रवेशद्वार क्रॉस करून आपण गर्भगृहात येतो, म्हणजे कुठल्या वरच्या सरफेसला जो आहे गर्भगृह तो. आणि आतमध्ये आल्यावर आपल्याला श्रींची शेज आहे, झोपायची जागा, ती गादी ठेवलेली आहे ती दिसते. त्याच्यानंतर काही विष्णूची मूर्ती आहे ती दिसते. पण तिथलं खास आकर्षण म्हणजे ही केशवाची मूर्ती, अतिशय कोरीव मूर्ती आहे, काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. आणि विशेष म्हणजे ती या मंदिराच्या ह्याच्याशी
साधर्म्य दाखवणारी नाहीये. म्हणजे मंदिरातल्या जर तुम्ही बाहेरच्या मूर्ती पाहिल्यात तर त्याच्याशी ह्याचा तसा संबंध नाही. पण ही मूर्ती ह्याच मंदिराच्या मागे हरिहर तीर्थ आहे. ते ज्यावेळी म्हणजे ज्यावेळी त्यातलं पाणी आटलं त्यावेळी ही एका खोदकामामध्ये सापडलेली केशवाची मूर्ती आहे. तर मी ज्यावेळी संशोधनाच्या वेळी महात्म्य अभ्यासत होते, या मंदिराची जी महात्म्य आहेत, तर त्याच्यामध्ये उल्लेख आहेत की हरिहर तीर्थाच्या आसपास काही विष्णूची, केशवाची मंदिर असण्याची शक्यता आहे. तर कदाचित ती त्या मंदिरातली, तिथे एखादं मंदिर असावं, त्याचे अवशेष असावेत मंदिराचे, छोटे खानी का असेना, पण ती तिथली असू शकते. किंवा ह्याच्या जवळच एक गाव आहे, मी आता गावाचं नाव, राजापूर. तर तिथल्या मूर्ती या शैलीतल्या आहेत, तर तिथली पण ही मूर्ती असू शकते असं वाटतं. पण ही या मंदिरामध्ये नाहीये, पण मंदिरात सुरक्षित आहे सध्या. आणि आपण मग मी जसं म्हटलं तसं बाजूच्या पायऱ्या उतरून म्हणजे ऍक्च्युअल आपला तो तळगाभारा आहे, तिथे आपल्याला या नागेश्वराच्या शिवलिंगाचं दर्शन होतं. आणि हे शिवलिंग पण मोठं आहे आणि पूजा अर्चना इतके वर्ष त्याची सुरू आहे, अखंड परंपरा आहे. म्हणजे इथल्या पुजाऱ्यांनाच 450 वर्षाची अखंड परंपरा आहे. तर असं हे इथलं शिवलिंग आहे. आता आपण थोडंसं मंदिर स्थापत्याकडनं थोडं शिल्पवैभवाकडे येऊ, म्हणजे आपल्याला कळेल इथे काय काय आहे ते. आता इथेच आपण बघतोय काही प्रातिनिधिक स्वरूपातच आपल्याला मूर्ती बघाव्या लागणार आहेत, कारण याच्यावर भरपूर मूर्ती आहेत. त्यातल्या मी काहीच मूर्ती, म्हणजे 174 मूर्तीच मी आयडेंटिफाय करू शकलेली आहे. अजूनही बऱ्याच मूर्ती आहेत त्या आयडेंटिफाय झालेल्या नाहीयेत. तर आपण त्यातल्या काही प्रातिनिधिक स्वरूपातल्या मूर्ती बघूया. शिव या देवतेचा मंदिर शिवाचं असल्यामुळे शिव या देवतेचा जर विचार केला, मुळात माझ्या अभ्यासानुसार ह्या मंदिरावर जास्तीत जास्त शैव सिद्धांताचा प्रभाव आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं तसं राष्ट्रकूट राजाचं दान आहे, त्यांनी शैव सिद्धांत आचार्याला दिलेलं दान होतं. त्यातनंच त्यांनी शैव सिद्धांताचा प्रसार तिथनं करायला सुरुवात केली होती. आणि पुढे पण त्याचे घटनाक्रम आहेत की शैव सिद्धांत कसा या प्रदेशात होता आणि तो कसा गेला, ह्याची पण कारणं मी पुस्तकामध्ये नमूद केलेली आहेत की नंतर का नाही दिसत मग, किंवा आजूबाजूला तो का नाही दिसत आपल्याला, त्याची कारणं मी पुस्तकामध्ये नमूद केलेली आहेत. पण शिव या देवतेचा जर विचार केला आणि शैव सिद्धांताच्या अनुषंगाने जर या मूर्तींचा आपण विचार करायला घेतला, तर त्याचे काही हे आहेत, म्हणजे सिक्वेन्स आहेत. जसं आवरण देवता आहे, म्हणजे शैव सिद्धांताच्या नुसार सदाशिव ही देवता त्यांची मुख्य मानली, तर त्याचं पूजन करण्याच्या पूर्वी इतर देवतांचंही पूजन तुम्हाला करावं लागतं. मग त्या आवरण देवतांमध्ये काही संघ येतात, म्हणजे जसं की पंचब्रह्म आहेत, त्याच्यानंतर विद्येश्वर आहेत, त्याच्यानंतर गणदेवता आहेत. गणदेवतांमध्ये गौरीचं स्वरूप येतं, देवी ज्या आहेत महिषासुरमर्दिनी, चामुंडा, सप्तमातृका त्या येतात, सरस्वती येते, विनायक आहे, विनायक म्हणजे गणपती, स्कंद आहे, हे सगळे जण गणदेवता म्हणजे शिवाच्या परिवारातले गण या याच्यामध्ये येतात. दिशापाल येतात, त्यांचे पूजन करावं लागतं. तर अशा पद्धतीचे आपल्याला तिथे पंचावर्ण पद्धती दिसते मंदिरावर. तर आपण त्यातलं भाग घेणार आहोत, त्यातला नाही घेणार आहोत, आपण पुढचा भाग घेणार आहोत. कारण ह्या महेश्वर मूर्तींची एक खास वैशिष्ट्य आहे, म्हणजे आपल्याला इथे जशा आवरण देवता दिसतात तशा महेश्वर स्वरूपाच्याही मूर्ती दिसतात. तर आता महेश्वर मूर्ती ह्या खरं तर तसं पाहिलं तर शैव सिद्धांताच्या दृष्टिकोनातनं महेश्वर हे जे शिवाचं स्वरूप आहे, तर हे स्वरूप त्याच्या लीलांचा विस्तार करतं आणि सामान्य माणसाला म्हणा ते समजण्यासाठी खूप सोपं आहे. म्हणजे आपण लगेच कनेक्ट करू शकतो, असं जर काही असेल आणि आपण साधना करू शकतो तर ते महेश्वर स्वरूपाची करू शकतो. त्याच्या पुढे जाऊन योगीजन असतात, ते सदाशिव स्वरूप किंवा त्याच्याही वरती शिव किंवा परशिव तुम्ही म्हणू शकता, अशा स्वरूपाचं किंवा तत्वाचं जे साधना करतात ती उच्च कोटीची झाली. पण सामान्याला जर सुरुवात करायची असेल तर ती महेश्वराच्या रूपाकडे बघून केली जाते, कारण त्याच्या प्रत्येक महेश्वर मूर्तीची एक सुंदर कथा पण आहे, आपल्याला पुराणांमधनं वेगवेगळ्या ग्रंथांमधनं ती मिळते. त्यामुळे आपण महेश्वर मूर्ती बघू. रुद्रमूर्ती म्हणजे शिवाच्या ज्या रुद्रमूर्ती, 11 रुद्र आपण म्हणतो किंवा द्वादश रुद्र संकल्पना एक आपल्याला वैदिक काळापासून आलेली दिसते. वैदिक काळामध्ये रुद्रांची संख्या कमी होती, 8च रुद्र होते, पण पुढे ती वाढत वाढत 11 झाली, द्वादश झाली. अशा पद्धतीने ज्या रुद्रमूर्ती आहेत त्याही आपल्याला मंदिरावर दिसतात. भैरव मूर्ती पण आहे आणि विशेष मूर्ती म्हणजे मी जसं म्हटलं तसं सदाशिव मूर्ती आहे आणि चर्यात्मक प्रतिमा. मी जे म्हटलं ना की शैव सिद्धांताचं हे मंदिर आहे, तर हे मंदिर शैव सिद्धांताचं का आहे? चर्या म्हणजे काय तर आचरण,
म्हणजे ह्या लोकांच्या उपासना पद्धती दाखवणाऱ्या या मूर्ती आहेत. हे विशेष आहे की अशा पद्धतीच्या मूर्ती दिसणं, की त्यांचा महोत्सव विधी कसा होता असं दाखवणारच शिल्प आहे ते. किंवा त्यांच्या एखादा यती ज्यावेळी म्हणजे त्याचा मृत्यू होतो, देहावसन होतं, त्यावेळी त्याच्यानंतरचे काय विधी असतात हे दाखवणारी एक चर्यात्मक प्रतिमा आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आणि धार्मिक दृष्टीनेही महत्वाच्या आहेत. मग अशी म्हटलं तसं आपण आता महेश्वर मूर्ती बघूया. ही महेश्वर मूर्ती आहे. ह्याला वेगवेगळ्या ग्रंथांमधनं वेगवेगळी नावं येतात. शक्यतो मी आगम ग्रंथांनाच प्रमाण धरून आगम ग्रंथांच्या ह्याच्यावरनच मी त्याची नावं आयडेंटिफाय केलेली आहेत. आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर ह्याला सोमास्कंध असं मूर्ती म्हणतात. पण त्याला साअंबिका गुहा, साअंबिका म्हणजे स अंबिका, अंबिकेसह गुहा म्हणजे स्कंद कार्तिकेय. आता ते या मूर्तीमध्ये काय आहे, इथे आपल्याला भगवान शिव दिसत आहेत, पार्वती आणि पार्वती किंवा अंबिका काही म्हणा, सहसा तिच्यासोबत सिंह आला की अंबिका किंवा उमा पण म्हटलं जातं. आणि इकडे कार्तिकेय. आता इथे आपल्याला हे दिसतंय की भगवान शिव उभे आहेत, परिवार चित्र आपल्याला एक दिसल्यासारखं आहे आणि देवी आहे. आणि इथे बाल कार्तिकेय त्याची शौर्य क्रीडा इथं करतोय. आपण इथे बघू शकता की त्यांनी नंदीचाही पाय धरलाय आणि सिंहाचाही पाय धरलाय. आणि थोडक्यात त्यांनी जसं लहान मुलं घरामध्ये बेजार करतात आई वडिलांना थोडक्यात, तर तसं काहीतरी तो करतोय. तर सांगायचा मुद्दा असा आहे की साधारण हे जे शिल्प असतं ते शिल्प दाखवण्याची जी पद्धत आहे, दाक्षिणात्य तुम्ही पद्धत पाहिली तर त्याच्यामध्ये शिव पार्वती हे सुखासनात बसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये बालकार्तिकेय नाचतोय किंवा कधी कधी तो बालकार्तिकेय मांडीवर बसलेला आहे, अशा पद्धतीने दाखवला जातो. पण इथलं तुम्ही बघाल ना वैशिष्ट्य, औंढा नागनाथवरचं हे वैशिष्ट्य आहे की इथली शिल्प जी आहेत ना त्यांची अभिव्यक्ती पण एका वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तर आता इथे तुम्ही बघाल तर कार्तिकेय इथे यांच्याशी खेळतोय असं दाखवलेलं आहे, पण ही मूर्ती आहे सोमास्कंदाची. त्याच्यानंतर लिंगोद्भव. आता लिंगोद्भवचं पण आपण खूप फिरलेले असाल त्यामुळे आपल्याला माहितीये बऱ्याच ठिकाणी लिंगोद्भवच्या मूर्ती म्हणजे दाक्षिणात्य परंपरेतही भरपूर दिसतात. त्याच्यानंतर एलोराला दिसते, बऱ्याच ठिकाणी आपल्या इथे पुण्यामध्ये त्रिशुंड्या गणपतीला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ही खूपच लोकप्रिय कथा आहे की एक ब्रह्मदेव आणि विष्णूमध्ये श्रेष्ठत्वाचा ज्यावेळी वाद निर्माण होतो त्यावेळी श्रेष्ठ कोण अशा ह्याच्यामध्ये एक त्यांच्या समोर दिव्य अग्निस्तंभ तयार होतो आणि त्यातनं मग महेश्वर प्रगट होतात आणि ते त्यांचं म्हणजे श्रेष्ठत्व ते दोघांनाही मान्य करावं लागतं. त्यांना ना म्हणजे ब्रह्मदेवांना वरचं टोक सापडत नाही आणि विष्णूला खालचं टोक सापडत नाही, अशी ती एकूण कथा आहे. तर ते इथे पुन्हा अभिव्यक्तीचाच भाग आहे बघा. इथे पण आपण पाहाल तर सहसा असं दाखवलं जातं की त्या लिंगामधनच महादेव प्रगट होतानाचा एक शिल्प कोरलेलं असतं, म्हणजे त्या लिंगामध्ये आपल्याला महादेव दिसतात. पण इथे बघा पूर्णतः वेगळं आहे. इथे एक असा नुसताच स्तंभ कोरलेला आपल्याला दिसतो आणि इथे आपल्याला ब्रह्मदेव वरती दिसत आहेत हात जोडलेले, खाली आपल्याला विष्णुदेव दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे या सगळ्या मूर्तींच्या बाजूला आपल्याला एक साधक दिसतात. आता हे साधक कोण आहेत, तुम्ही मगाशी म्हटलं ते हे जे मंदिर ज्या संप्रदायाला डेडिकेटेड आहे किंवा ज्या संप्रदायाशी निगडीत आहेत ते हे साधक आहेत आणि ते त्यांच्या मनपटलावर किंवा हृदयामध्ये म्हणा या स्वरूपाचं चिंतन करतायत, म्हणून ते त्या पद्धतीने तिथे नमस्कार मुद्रित आहेत. तर आपल्याला नुसतं ते शिल्प त्या शिल्पासोबत म्हणजे ह्या मंदिरात अजून एक म्हणता येईल की इथे साधकांना पण देवाच्या नंतर साधकांना सुद्धा त्या कोडीने महत्व दिलेलं आहे. ही तिसरी. आता या महेश्वर मूर्तींच्या ज्या म्हणजे महेश्वराच्या ज्या लीला आहेत, जसं आपण पाहिलं की कौटुंबिक अवस्थेत असताना तो प्रसन्न चर्या असलेला म्हणजे प्रसन्न चेहरा असलेला शिव आपण पाहिला, किंवा आता ती जी ज्योतिर्लिंगाची म्हणजे ती ह्याची अग्निस्तंभाची जी मी आता कथा सांगितली लिंगोद्भवची, ते खरं तर शिवाच्या उत्पत्तीचीच ती म्हणजे महेश्वर स्वरूपाच्या उत्पत्तीचीच ती कथा आहे. तर त्याच्यामध्ये एक शिवाचा वेगळा भाव त्यातनं प्रगट होतो. आता ही जी आहे ती संहार मूर्ती आहे. अशी मंदिरावर अजून संहार मूर्ती पण आहेत. गजासुर वधाची मूर्ती आहे, अंधकासुर वधाची आहे. तर ही आपल्याला दिसते ती गजासुर वध आहे. आता गजासुर वध सुद्धा ज्यावेळी शिल्पकलेमध्ये आपण पाहतो त्यावेळी साधारण असं दाखवलं जातं की हत्तीचं चामडं पाडून त्यांनी असा अंगरखा डोक्यावरनं घेतलाय आणि खाली आपल्याला हत्तीची शेपटी वगैरे लोंबताना दिसते. तर असं ते दाखवलं जातं शिल्प. पण इथली अभिव्यक्ती आपण बघू शकता
की ते पूर्णपणे वेगळीच अभिव्यक्ती आहे. आणि त्या हत्तीवर शिवाने पाय ठेवून त्याची सोंड धरून त्याच्या तोंडामध्ये ते कपाल घातलंय, वरनं त्याच्या गंडस्थळामध्ये त्यांनी तो फोर्सच दिसतोय बघा आपल्याला, की तो फोर्स किती आहे, की त्यांनी त्या नीलासूर राक्षसाची ही कथा आहे. म्हणजे आपल्याला या वेगवेगळ्या ग्रंथांमधनं कथा येतात. तर ही आणि अंधकासूर कथा ही जरा एक समानच आहे. कारण कधी-कधी अंधकासुरानेच नीलासुराला पाठवलं होतं, अशी ती जोडली जाते कथा. पण आपल्याला या दोन्हीही शिल्पांमध्ये म्हणजे आता मी ती दाखवत नाहीये, एक प्रातिनिधिक म्हणून आपण ही बघतोय संहार मूर्ती. पण याच्यामधला फोर्सही आपल्याला शिवाचा जो आहे तो जाणवू शकतो. ही गजासुरवध आहे. त्यानंतर अजून आता अनुग्रह म्हणजे ज्यावेळी भक्त काही चूक करतो किंवा भक्त देवाला आर्त हाक मारतो. म्हणजे आपण पण बघा ना, आपण पण बऱ्याचदा देवाला ज्यावेळी आर्त हाक मारतो त्यावेळी देव आपल्याला कशा पद्धतीने त्याचा हे प्रतिसाद देत असतील, ती म्हणजे ही अनुग्रह मूर्ती. आता रावण अनुग्रह जर मूर्ती, ही रावण अनुग्रह मूर्ती आहे. रावण अनुग्रह पण कैलास मधली फेमस आहे किंवा अनेक ठिकाणी पट्टडकल म्हणा, ऐहोळे म्हणा, खूप ठिकाणी हे अतिशय लोकप्रिय असे हे कथाभाग आहेत आणि ते महेश्वर मूर्तीच्या रूपाने आपल्याला दिसतात. तर आता ह्या मूर्तीमध्ये असं आहे की कथा अशी आहे की रावणाचा जो दर्प होता, त्यांनी जे दिशापाल आहेत त्या सगळ्या दिशापालांचे जे लोक होते ते सगळे म्हणजे सोमलोक असेल, चंद्रलोक, सोमलोक आहे, त्याच्यानंतर सूर्यलोक आहे, यमलोक आहे, हे सगळे लोक तो जिंकत चालला होता आणि जाता जाता त्याला कैलास दिसला. आणि इतकं संपन्न कैलास बघून त्याला असं वाटलं की हा कैलास पण मी माझ्या बरोबर घेऊन गेलो तर हा त्याचा जो अहंकाराचा दर्प होता त्या ह्याच्यात त्यांनी कैलास खालनं उचला, म्हणजे त्याच्या शक्तीचा त्याला जो दर्प होता त्याच्यासाठी त्यांनी कैलास उचलायला सुरुवात केली. पण महादेवांचं स्वरूप इतकं तेजस्वी आणि हे आहे, महादेवांनी त्यांच्या पायाच्या केवळ अंगठ्याने तो पर्वत दाबला, फक्त पायाच्या अंगठ्याने, त्यांना काही कष्ट घ्यावे लागले नाहीत आणि त्याच्या खाली तो चिरडला जायला लागला रावण. अर्थात मला असं वाटतं खरं तर त्याचा अहंकारच चिरडला जायला लागला, कारण आपली तेवढी ताकदच नाही ना. भगवान महादेवांच्या, ज्यांनी सृष्टी निर्माण केली आहे, ज्यांच्या हातामध्ये सगळी सृष्टी निर्माण करणं, संहार करणं, ती पालन करणं, आपण म्हणतो पंचकृत्य करतात भगवान शिव, तर ही त्यांच्याकडे पूर्ण शक्ती असताना आपण हे काम करूच नाही खरं तर. पण त्याच्याकडनं असं झाल्यानंतर मात्र रावणाला त्या गोष्टीचे पश्चाताप होतो आणि तो भगवान शिवांना शरण जातो. त्यावेळी मात्र ते त्याला अनुग्रहित करतात आणि इथे त्याच्यावर म्हणजे आपल्याला माहितीये की त्यांनी शिव तांडव स्तोत्र रचलेलं आहे. त्याच्या आतड्यांचं त्यांनी विणा करून, अशा कथा आहेत की आतड्यांची विणा करून त्यांनी ते गायलं वगैरे आणि शिव प्रसन्न झाले. आणि इथे शिव त्याला चंद्रहास नावाचं खड्ग पण देतात, अशी कथा आहे. म्हणजे शिव हे स्वरूप आहे ना, त्या अहंकाराला त्यांनी त्याच्या हे केलं, दाबलं आणि त्याच्यावर अनुग्रहही केला. म्हणजे त्याला माझ्या भक्ताला कृपाशीर्वादही त्यांनी दिलेला आहे त्यांच्या भक्ताला. तर अशी ही अनुग्रह मूर्ती आहे शिवांची. आता मी मगाशी म्हटलं आपण दुसऱ्या आवरणाकडे येतोय, त्याच्यामध्ये गणदेवता जे असतात त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं पार्वतीची पण मूर्ती आहे, त्याच्यामध्ये आपण सरस्वतीची मूर्ती पाहतोय. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर वरद, कमळ, ह्याच्यामध्ये अक्षमाला आणि इथे छोट पुस्तक आपल्याला दिसते, अशी ही सरस्वतीची मूर्ती आहे. पण सगळ्याच सरस्वतीच्या मूर्ती म्हणजे सरस्वतीची पण विविध रूप आहेत. म्हणजे हे बघा, आता ह्या सरस्वतीला म्हणजे ग्रंथाधार जर आपण घेतला तर तिच्या आयुधांच्या क्रमानुसार तिचं नाव बदलतं. त्यामुळे अशा पद्धतीच्या सरस्वतीला, आता ह्या सरस्वतीचा हातामध्ये खालचा हात वरद मुद्रेत आहे, इथे आपल्याला ग्रंथ दिसतोय, इथे आपल्याला वीणा दिसते आणि इथे पद्म दिसते. अशा पद्धतीच्या सरस्वतीला वेदगर्भा सरस्वती म्हणतात. आणि इथे वरद मुद्रा, वीणा, पुस्तक आणि कमंडलू, ज्याप्रमाणे त्यांच्या आयुधांचा क्रम बदलतो त्या पद्धतीने त्यांची नावं ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे तशी बदलतात. इथे आपल्याला फक्त दिसतं की तिच्या बाजूला 2 शौरीधारी सेविका या तिच्या सोबत आहेत. त्यानंतर आपण सप्तमातृका पण आपल्याला मंदिरावर दिसतात. तर त्यापैकी आपल्याला इंद्राची जी शक्ती आहे, इंद्राणी, ती दिसते. तर ती इंद्राणी म्हणजे सप्तमातृका ओळखण्याची एक पद्धत अशी आहे की एकतर आपण त्या वाहनांवरनं ओळखू शकतो, म्हणजे जी देवांची वाहनं आहेत, पुरुष देवतांची जी वाहनं आहेत ती आणि त्यांची आयुध. तर इथे आपल्याला हत्ती दिसतोय आणि इंद्राचं जे मुख्य
आपण शस्त्र म्हणतो, वज्र आणि अंकुश हे आपल्याला दिसतंय, त्याच्यावरनं ही इंद्राणी दिसते. तशीच ब्रह्मदेवाची जी शक्ती आहे ब्राह्मी, ती आपल्याला दिसते. तिच्या हातामध्ये अक्षमाला, श्रुक, कमंडलू, एक हात भग्न आहे. इथे पुस्तक दिसतंय पण, तर पुस्तक आहे. अशा पद्धतीने ही ब्राह्मी मातृका आहे. आणि चामुंडा ही आपल्याला या मंदिरावर खूप प्रमाणात दिसते. असं म्हणतात मातांमधली माता म्हणजे चामुंडा, म्हणजे चामुंडाचं एकटीचं जरी अंकन केलं तरी सुद्धा सप्त मातृकांचा वास तिथे आहे असं धरलं जातं. तर चामुंडा ही आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते मंदिरामध्ये. आणि चामुंडेचं एलॉबरेटेड छान असं शिल्प आपल्याला इथे दिसतं. इथे ती प्रेतासनावर उभी आहे आणि चंडमुंड हे जे आहे त्यातल्या एकाला तिने अभय पण दिलेला आहे. तिच्या डोक्यावर हात तिने ठेवलेला आहे बघा. म्हणजे वेगळ्याच पद्धतीची अभिव्यक्ती आहे ही, छान केली आहे. आता विनायक आपण जे म्हणतो म्हणजे गणपती, हे अगदी आपल्याला माहिती असलेलं, म्हणजे आपण हे खूपदा आपलं स्वरूप सहसा पाहतो आपल्या घरामध्ये किंवा इकडे तिकडे. ह्याला सर्व कामद गणेश म्हणतात. सर्व कामद म्हणजे सर्व कामनांची आपली पूर्तता करणारा हा गणेश आहे. तर अगदी छान सुखासनामध्ये एक पाय खाली टाकून तो बसलेला आहे. त्याच्या हातामध्ये एक दात, परशु, इथे पद्म आहे, कधी कधी पाश पण असतो, आणि इथे मोदकांनी भरलेला पूर्ण एक हे आहे पात्र. तर अशा पद्धतीने एक गणपती आहे. दुसरा इथे शक्ती गणेश आहे. याला उच्चिष्ट गणेशही म्हटलं जातं, पण कामिकागम किंवा अशा आगमग्रंथांच्या आधाराने जर बघितलं तर याला शक्ती गणेशही म्हटलं जातं. आणि ह्याच्या सोबत आलेल्या ज्या या दोन स्त्री आहेत त्या श्री आणि भारती अशा त्या आहेत. म्हणजे तसं पाहिलं म्हणजे तत्वरूपाने जर आपण पाहायला गेलो तर त्या लक्ष्मी आणि सरस्वती यांचीच स्वरूप आहेत. अजून एक गणपती इथे आहे, दशभुज गणपती, पण तो मी यामध्ये घेतलेला नाहीये, पण तोही अतिशय बघण्यासारखा आहे. कार्तिकेय बघतोय आपण. आता ह्याला षडानन म्हणतात, म्हणजे 6 मुख असलेला. तर हा षडानन कार्तिकेय आहे. ह्याच्या हातामध्ये विविध आयुध, काही भग्न पण आहेत. आणि इथे मुख्य म्हणजे आपल्याला त्याचं वाहन जे आहे मयूर, ते वाहन आपल्याला इथे छान कोरलेलं असं दिसतं. त्याच्यावरनं पट्ट कार्तिकेय आहे. दिशापाल इथे खूप आहेत. म्हणजे या मंदिरामध्ये जर तुम्ही बघाल ना, एक संरचनाच आहे. म्हणजे मुख्य दिशापाल, मुख्य दिशेचा म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या मुख्य दिशा, आणि ज्या अवांतर दिशा आहेत आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य, त्या अवांतर दिशेचे जे स्वामी आहेत म्हणजे दिशापाल आहेत ते सर्व आपल्याला इथे दिसतात. त्यातही काही मुख्य मूर्ती आहेत आणि काही ज्या मूर्ती आहेत त्या एकट्या एकट्या मूर्ती आपल्याला या मंदिरावर आलेल्या दिसतात. म्हणजे ग्रुप्स दिसतात आपल्याला. म्हणजे जवळपास इंद्राच्या 5 मूर्ती दिसतात, वरुणाच्या 4-5 मूर्ती दिसतात, अशा भरपूर. म्हणजे वायूच्या मूर्ती आहेत, कुबेराच्या मूर्ती आहेत. एक आहे असं नाही, या मंदिरावर आपल्याला त्यांचं खूप अंकन दिसतं. काही ते पत्नी सोबत, सहचरी सोबत किंवा सेविका आहेत सोबतीला त्यांच्या, असेही दिसतात, किंवा ते स्वतंत्र एकटे असले असेही दिसतात. आता आपण दिशापाल, हे मुख्य दिशापालांचे मी घेतलेले आहेत फक्त. तर हा पूर्व दिशेचा इंद्राचं मगाशी म्हटलं मी तसं इथे पूर्व दिशेलाच आहे हा मंदिरावर. वज्र आणि अंकुश, आणि पायाखाली हत्ती पण दिसतोय आपल्याला, आणि कमंडलू. तसाच यम, त्याचा वाहन इथे रेडा आहे, एक हात भग्न आहे. कुकुट आहे, कुकुट म्हणजे कोंबडा, काळाचं हे निदर्शक असतं कोंबडा आहे. दंड आहे आणि एक हात भग्न आहे. पश्चिमेचा वरुण आहे हा. वरुणाचं इथे आपण पाहिलं तर मकर आहे, पाश आहे, पद्म आहे आणि कमंडलू आहे. आणि उत्तरेला कुबेर आहे, त्याचं वाहन हत्ती आहे, गदा आहे त्याच्याकडे. आणि इथे नकुल पिशवी असते, म्हणजे समृद्धीची एक पिशवी असते त्याच्याकडे. तर ती इथे भग्न आहे, पण थोडाफार त्याचा भाग आपल्याला दिसतो. इथे बीजपूरक आहे त्याच्या हातामध्ये, आणि इथे कमंडलू आहे. तसंच अवांतर दिशेचे पण दिशापाल आहेत. अग्नेयाचा अग्नी आहे, इथे मेंढा आहे त्याचं वाहन, आणि त्याच्या हातामध्ये श्रुक आहे, इकडे अग्निदंड आहे. निवृत्ती आहे नैऋत्य दिशेचा, त्याच्या हातामध्ये इथे तलवार होती, ती भग्नावस्थेत आहे, पण त्याची मूठ आपल्याला दिसते. मागे डमरू, ढाल आणि वैरी पात्र आहे, वैरी मुख आहे. आणि खाली आपल्याला त्याचं वाहन श्वान दिसतंय, आणि इथे वेताळ पण दिसतोय त्याच्या पायात, त्याचा सेवक.
वायव्य दिशेचा दिशापाल आहे हा. इथे हरिण आहे त्याचं वाहन आणि त्याच्या हातामध्ये पताका असतात. आणि इथे तुम्ही जर पाहिलं तर त्याचं कमंडलू पण उडतंय बघा वायूच्या वेगाने. म्हणजे शिल्पकारांनी किती सुंदर दाखवलेलं आहे की ते उडताना कमंडलू सरळ नाही. इथे इथलं कमंडलू बघा आणि इथलं कमंडलू बघू शकता आपण. त्याची वस्त्र पण तशी उडताना दाखवलेली आहे. आणि हा ईशान आहे, ईशान्य दिशेचा. ईशान हा साधारण शिवस्वरूपच दाखवला जातो, त्यामुळे त्याच्या पायाशी नंदी आहे. बाकीचे अट्रिब्यूट्स हे शिवाप्रमाणेच आहेत पण भग्न आहेत आणि इथे सर्प दिसतो. दिशापालानंतर आपल्याला विष्णूच्या पण भरपूर प्रतिमा, म्हणजे आपण म्हणतोय की ते शैव मंदिर आहे पण इथे विष्णूच्याही प्रतिमा आहेत. कारण ही एक म्हणजे मी माझ्या पुस्तकामध्ये ते मांडलेलं आहे की ही एक शैव मठिका होती. आणि मठिका म्हटलं की सर्व गोष्टींचा तिथे अध्ययनाचं सोय तिथे होती. म्हणजे सर्व विषय असतील आणि सर्व पंथ संप्रदाय ह्यांचा अभ्यास, अध्ययन, अध्यापन इथे होत असेल. त्यामुळे वैष्णव पांचरात्र असेल किंवा वैष्णवांचे जे इतर सांप्रदायिक ज्या अध्ययनाच्या सोयी असतील त्या इथे उपलब्ध होत्या. त्यामुळे विष्णूचे सुद्धा काही असे उपासना विग्रह आपल्याला इथे दिसतात. केवळ विष्णू तर आहेच, म्हणजे विष्णूच्या ज्या 24 मूर्ती आपण म्हणतो, माधव, नारायण, केशव वगैरे ज्या मूर्ती आहेत त्यातल्या काही मूर्ती आपल्याला मंदिरावर दिसतात. यासह शक्तीसह आपल्याला विष्णू दिसतो मंदिरावर. त्याच्यानंतर वासुदेव विष्णू म्हणजे वैकुंठ विष्णू जे म्हणतो आपण त्यातलाच हा प्रकार आहे. माधव, विश्वरूप आणि हैग्रीव अशा एक पट्टच म्हणावा लागेल तो मंदिरावर आहे. त्यातली आपण एक मूर्ती बघणार आहोत. मन्मथ म्हणजे खरं तर कामदेव आणि हरिहर असं विष्णूची भरपूर स्वरूप आपल्याला मंदिरावर बघायला मिळतात. आपण त्यातलं एक प्रातिनिधिक बघूया. हे विश्वरूपाचं हे आहे, मूर्ती आहे. आपल्याला माहिती आहे की श्रीमद भगवद्गीतेमध्ये विश्वरूप योग दर्शन याच्यामध्ये विश्वरूपाचं जे वर्णन येतं त्याच्यामध्ये त्या रूपाबद्दलची आपल्याला सगळी कल्पना येते की विष्णू, त्याचे अनंत हात, त्याचे अनंत रूप, म्हणजे त्याचे चेहरे पण अनंत आहेत. आता बऱ्याचदा दाक्षिणात्य परंपरेमध्ये इथे मुखही दाखवली जातात, म्हणजे सिंहमुख असेल, वराहमुख असेल, अशी मुखही दाखवली जातात. पण इथलं वैशिष्ट्य हे एकमुखी आहे. म्हणजे ह्या फक्त पराविष्णू किंवा विष्णूचं जे रूप आहे तेवढंच दाखवलेलं आहे. इथे आपल्याला असंख्य 20 हात आहेत इथे या मूर्तीला. आणि विष्णूची जी आयुध आहेत, चक्र, गदा, शंख, घंटा वगैरे वगैरे सगळी बरीचशी आयुध, काही तामसिक आयुध पण आहेत, ती पण ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि इथे आपण खाली पाहिलं तर इथे विरासनामध्ये गरुड हात जोडून बसलेला आहे. इकडे त्याचे भक्तगण, खूप खूप भक्तगण उभे आहेत आणि इकडे स्त्री पण भक्तगण आपल्याला दिसतात. ही विष्णूची विश्वरूप मूर्ती आहे. या मूर्तीचं जर आपण लॉंग शॉट बघितला किंवा तिथे मंदिरावर बघितलं तर त्याच्या या बाजूला आपल्याला हयग्रीवची मूर्ती दिसते जी पूर्ण ज्ञानाचं स्वरूप आहे. आणि या साईडला माधवाची मूर्ती आहे. आणि या तिघांची एक उपासना पद्धती सुद्धा, विशिष्ट उपासना पद्धती पण आहे. त्यामुळेच खरं तर त्या एका बाजूला एक, म्हणजे असा एक पट्ट तुम्ही उपासना करू शकता साधक, अशा पद्धतीने तो रचना केलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघतो ब्रह्मदेवाच्या मूर्ती. तर ब्रह्मदेवाच्या मूर्ती अगदी 2% आहेत मंदिरावर, पण आहेत. पण त्या अशा स्वतंत्र नाही दिसत. स्वतंत्र अगदी ही एकच, म्हणजे सावित्री बरोबर तर एकच आहे, पण असं पाहिलं तर केवळ ब्रह्मदेवाच्या वगैरे 2-3च मूर्ती आहेत, म्हणजे अगदी 2% मूर्ती आहेत. तर आपल्याला आवरण देवतांमध्ये ब्रह्मदेव दिसतात. पण बऱ्याचदा ब्रह्मदेव इथलं वैशिष्ट्य आहे ते मंदिरावरचं, की ब्रह्मदेव हे आपल्याला शिवाचं स्वरूप स्वतः ध्यान करताना या मंदिरावर आपल्याला खूप ठिकाणी दिसतात. म्हणजे शिवाचं जे मगाशी आपण पाहिलं लिंगोद्भव मध्ये की एक साधक शिवाच्या त्या स्वरूपाचं ध्यान स्वतःच्या हृदयामध्ये करत होता, अगदी तसंच ब्रह्मदेव महेश्वराच्या काही स्वरूपाचं ध्यान स्वतःच्या चित्तामध्ये करताना आपल्याला दिसतात. आणि ही जी मूर्ती आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते त्यांच्या पत्नीसह, सावित्रीसह बसलेले दिसतात. त्यांच्या हातामध्ये श्रुक आहे, इकडे आपल्याला ग्रंथ दिसतो आणि त्यांनी आलिंगन दिलंय देवीला आणि एक हात भग्न आहे, पण तो खाली वरद मुद्रेत असू शकतो. ही विशेष मूर्ती म्हणावी लागेल. ह्याला मी मार्तंड भैरव असं म्हटलेलं आहे, कारण ही तसं मार्तंड भैरवाचं जर स्वरूप पाहिलं आपण, मार्तंड भैरव म्हणजे खंडोबा असं म्हणतो, पण ही खंडोबाचं स्वरूप नसून थोडासा याचा काळ जुना असल्यामुळे आपल्याला प्राचीन ग्रंथांमधनं याचा शोध घ्यावा लागतो. पण ही साधारण शिव आणि सूर्य म्हणजे सौर प्रतिमा यांचं झालेलं हे
समन्वय आपल्याला ह्या मूर्तीमधनं दिसतो. आणि ह्या मूर्तीचं विशेष असं आहे की ही उपासना पद्धतीचीच खास मूर्ती आहे, कारण ह्याचे जे काही मला संदर्भ सापडले ते उपासना पद्धती ग्रंथामधनं, म्हणजे आगमांमधले जे पद्धती ग्रंथात असतात की ज्याच्यामध्ये आचरण कसं करायचं किंवा त्याची उपासना, त्या देवतेची उपासना कशी करायची, ह्याच्या ज्या पद्धती दिलेल्या असतात त्या पद्धती ग्रंथामध्ये या मार्तंड भैरवाच्या मूर्तीचा उल्लेख येतो की कशी ध्यान स्वरूप ते सांगतात. त्यामुळे आपल्याला कळतं की मार्तंड भैरवाचं स्वरूप काय असतं. तर सोमशंभू पद्धती नावाचा ग्रंथ आहे, ईशान शिवगुरुदेव पद्धती नावाचा ग्रंथ आहे, शारदा तिलक आहे. तर याच्यामधनं आपल्याला ही मूर्ती कशी असते हे कळतं. आणि या मूर्तीचं प्रयोजन काय आहे, म्हणजे कुठल्या कामनेसाठी या मूर्तीची पूजा केली जाते, या दोन्ही गोष्टींची सविस्तर माहिती आपल्याला मिळते. आता आपण उत्तर भारतामध्ये किंवा ओरिसा साईडला बघितलं तर सूर्य मंदिरावरही आपल्याला मार्तंड भैरवाची म्हणून जी प्रतिमा सांगितली जाते, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सूर्याचा अंश हा अधिक असल्यामुळे आपल्याला ती नग्न नाही भासत, त्याच्यामध्ये त्याला वस्त्र घातलेली दाखवतात. आणि शिवाचा अंश असतो तो सेकंडरी लेवलवर असतो. पण इथे आपण जर पाहिलं तर इथे भैरवाचा अंश अधिक असल्यामुळे थोडंसं उग्र स्वरूप आपल्याला दिसू शकतं आणि नग्न स्वरूप आपल्याला दिसतं, म्हणून तो प्रेतावर वगैरे उभा असलेला आपल्याला दिसतोय. पण ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा सूर्य म्हणून कसा उपासनेमध्ये आहे ते मी तुम्हाला आता सांगते. आपण इथे जर पाहिलं तर हा चतुर्मुखी आपल्याला दाखवलेला आहे. हे एक मुख, हे दुसरं मुख, हे तिसरं मुख आणि इथे एक छोटं मुख त्यांनी कोरलेलं आहे. म्हणजे सदाशिव ही जी संकल्पना शैव सिद्धांतामध्ये ज्या पद्धतीने शिवाच्या 5 रूपांना पूजलं जातं त्याच स्वरूपामध्ये मार्तंड भैरवामध्ये सूर्याच्या 5 स्वरूपांना म्हणजे सूर्य, भास्कर, भानू, रवी, दिवाकर ह्या 5 रूपांना या मूर्तीमध्ये पूजण्याची एक पद्धत आहे आणि ते भैरव स्वरूपामध्ये. त्यामुळे या मूर्तीला मार्तंड भैरव असं आपण म्हणू शकतो. ह्या मंदिराचं सगळ्यात वैशिष्ट्य मी मगाशी पण म्हटलं की ह्या मंदिरावर साधक देवतांच्या तोडीने साधक सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत, कारण त्यांची साधना मार्ग जो आहे तिथूनच देवापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. त्यामुळे या मंदिरावर साधकांची रेलचेल खूप आहे. तर साधकांचं सुद्धा ह्याच्यामध्ये असं आहे की भक्ती मार्गातल्या काही अवस्थिती दाखवलेल्या आहेत. अवस्थिती म्हणजे काय, तर साधना मार्गात किंवा भक्ती मार्गामध्ये प्रत्येक एका टप्प्यावर साधक एक एक टप्पा क्रॉस करत असतो. जसं की सालोक, सामिप्य, सायुज्य अशा ज्या टप्पे आहेत, तर ते टप्पे म्हणजे काय असतात की सालोक म्हणजे तो देवाच्या लोकापर्यंत पोहोचलाय. त्याच्यानंतर सारूप म्हणजे देवाच्या रूपाप्रमाणे तो झालेला आहे. त्याच्यानंतर सामिप्य, सामिप्य म्हणजे देवाच्या तो समीप आलेला आहे. आणि सायुज्य ही म्हणजे या मुक्तीच्या अवस्था आहेत त्या भक्तीमध्ये येतातच. आणि सायुज्य म्हणजे पूर्ण तो देवामध्ये विलीन झालाय, देवाप्रमाणे झालेला आहे. तर म्हणजे निर्गुण निराकार अवस्थेला तो साधक पोचलेला आहे. ही अंतिम चरण असतो भक्तीतल्या किंवा मोक्षातला अंतिम चरण म्हणूया. तर त्या अवस्थिती सुद्धा शिल्पामध्ये दाखवलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या शिल्पामध्ये आहेत, म्हणजे शिल्पामध्ये त्या दाखवल्या जातात. हे आपल्याला काही शिल्पशास्त्राचे ग्रंथही सांगतात की अशा पद्धतीच्या भक्त विग्रह केले जातात. दुसरं म्हणजे उपासना किंवा क्रिया करतानाचे काही साधक आपल्याला या मंदिरावर दिसतात. म्हणजे हृदय बीज न्यास प्रक्रिया जी असते की डोक्यावर हात ठेवून, हृदयावर हात ठेवून, कानांवर हात ठेवून, खांद्यावर हात ठेवून ज्या त्यांच्या प्रक्रिया आहेत, कवच म्हणा, शिखा म्हणा, बीज म्हणा, हे जे त्यांच्या मंत्रमार्गातले किंवा उपासना पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला साधकांच्या या मुद्रांवरनं दिसतात. तर त्याही आपल्याला दिसतात. आणि हा एक भाग साधकांचा जो आहे हा एक आहे. दुसरा भाग त्यांचा पेहराव. या मंदिरावर आपल्याला जे वेगवेगळे साधक दिसतात त्यांच्या पेहरावावरून आपल्याला कळतं की शैववत्ती ब्राह्मण कोण होते, सिद्धांती कोण होते, शैव योगी कसे होते, त्यांची काय त्यांच्या मुद्रा म्हणजे त्यांनी काय काय धारण केलेलं आहे, त्यांची केशरचना काय आहे, महाव्रती काय होते, राजगुरू. मी जे म्हणते की शैव सिद्धांताचं इथे आपल्याला प्राबल्य दिसतं. तर शैव सिद्धांताच्या ह्याच्यामध्ये राजगुरू असायचे, शिवाचार्य असायचे, मठपती असायचे. तर ते कसे होते, त्यांचं ड्रेस कोड म्हणूया आपण, ड्रेस कोड काय होता किंवा केशसज्जा त्यांची, केशाची रचना काय होती ह्याच्यावरनं आपल्याला कळतं. अगदी त्याचे श्लोक उपलब्ध आहेत.
त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की इथे कोण कोण उपलब्ध होते. त्याच्यानंतर दीक्षित राजे, ज्या राजांनी दीक्षा घेतलेली आहे, राजा राणी, कदाचित ते दानकर्ते पण असू शकतात, त्यांची ही शिल्प आहेत. आणि स्त्री साधिका यांची पण आपल्याला शिल्प दिसतात. प्रातिनिधिक स्वरूपात मी घेतेय काही शिल्प आहेत. हे बघा, शैवयोगी त्यांचे काही हे सांगितलेले आहेत की त्यांच्या कानामध्ये रुद्राक्ष असावं, गळ्यात रुद्राक्षाची माळ असावी, त्यांच्याकडे कमंडलू असावं, कधी कधी योगदंड पण असतो त्यांच्याकडे, आणि ते योग मुद्रेमध्ये बसलेले किंवा एका योगाच्या आसनामध्ये, आसन महत्वाचं आहे त्यांच्यासाठी, तर अशा पद्धतीच्या मूर्तींना शैवयोगी म्हणतात. त्याच्यानंतर शिवाचारी, आपण बघाल तर मंदिरावर अशा पद्धतीच्या शिवाचार्यांची रेलचेल खूप आहे. आणि महत्वाच्या ज्या चर्या मूर्ती आहेत, मी म्हंटल तसं की त्या विशिष्ट साधना किंवा उपासना दाखवतात, त्याच्या आजूबाजूला तर असे शैवयोगी आपल्याला शिवाचारी आपल्याला दिसतातच. आणि त्यांचं जे उल्लेख आलेला आहे की ते हेमयज्ञोपवीत म्हणजे सोन्याचं जानवं घालायचे. हे बघा, इथे आपल्याला एक अशी पट्टी दिसते, सोन्याचं जानवं असेल किंवा त्यांच्या कानामध्ये सोन्याचे मणी असतील, त्याच्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष, कारण त्यांचा ते राजाचे राजगुरू पण होते, त्यामुळे त्यांची जी संपन्नता आहे आज आपल्याला दगडाच्या एका माध्यमात ते समजत नाहीये, पण खरोखरच हेमयज्ञोपवीत त्यांच्या कडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर हेमकुंडल, हेम म्हणजे सोनं, तर सोन्याच्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या, कमंडलू, आणि बऱ्यापैकी दाढी मिशा वाढवलेल्या, आणि डोक्यांचं एक जसं आपण फेटा बांधतो त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या जटांची संरचना केलेली, असे हे आपल्याला शिवाचार्य दिसतात. दीक्षित राजा राणी यांचा जर तुम्ही पूर्ण वेश पाहिला तर यांच्या डोक्यावर मुकुट आहे, दागिने आहेत अंगावर, पण इथे तुम्ही बघितलं तर कमंडलू धारण केले, हातामध्ये त्यांनी पुष्प धारण केलेलं आहे. हे त्यांचं दीक्षित असण्याचं एक लक्षण म्हणता येईल. आणि इथे ही स्त्री आपल्याला दिसते आहे, तिने पण तिच्या डोक्याची जी केशरचना आहे ती थोडी उष्णेशाप्रमाणे किंवा फेट्याप्रमाणे आपल्याला तिच्या जटा तिने वरती बांधल्यासारखं दिसत आहेत. आणि ही आपल्याला कार्तिकेयची जी आपण मगाशी मूर्ती पाहिली त्याच्या बाजूलाच आपल्याला ती दिसते. सगळ्यात देवालयातला म्हणजे कुठलं पण मंदिर असलं की ते परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपलं घर एका नारीशिवाय किंवा एका महिलेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तसंच आहे की मंदिर म्हणा, कुठलंही या सृष्टीमधली कुठलीही गोष्ट, कारण ती प्रकृती आहे ना, तर तिच्याशिवाय काही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे मंदिरावर सुद्धा ह्या देवांगना किंवा सुरसुंदरी या असाव्याच लागतात. फक्त औंढानागनाथवर असं आहे की यांचं प्रमाण तुलनेने कमी असलं तरी बऱ्याचशा देवांगना आपल्याला इथे स्पष्टपणे दिसतात. विना नारीम यथा वसहा, विना नारीम यथा क्रीडा, विना ललनम हीनम जायते शिल्पम निष्फलम. म्हणजे त्याच्यामध्ये स्त्रीचं अंकन नसेल तर ते शिल्प काही मी म्हंटल या वेगवेगळ्या आहेत. हे खरं तर तसं पाहिलं तर स्त्रीच्या या भावना किंवा स्त्रीचे वेगवेगळे जे पैलू आहेत ते या शिल्पांमधनं आपल्याला मंदिरावर कोरलेले दिसतात. ही दर्पण आहे जी स्वतःचं सौंदर्य दर्पणामध्ये म्हणजे आरशामध्ये निहाळत उभी आहे. ही केतकी भरणा आहे स्वतःच्या भांगेमध्ये. इथे खरं तिच्या हातामध्ये आरसा असतो बऱ्याचदा, तो भग्न झालेला आहे, पण ही स्वतःच्या भांगेमध्ये असेल त्यांनी असेल किंवा सुवासिक ह्यांनी सुद्धा भांग भरली जाते अत्तरांनी, तर तो हा प्रकार आहे. त्याच्यानंतर हिला कर्पूर मंजरी म्हणतात. आता ही सुंदरीचं वर्णन असं केलं जातं की ही नुकतीच न्हावून आलेली सुंदरी आहे आणि तिच्या केसांमधनं टपकणारं जे पाणी आहे, आपल्याला चातक पक्षी माहितीये, तो पावसाच्या पहिल्या पाण्याच्या थेंबासाठी अनेक वर्ष पाणीच पित नाही, म्हणजे अनेक महिने पाणी पित नाही, हे आपल्याला माहिती आहे. तर इथे खाली आपल्याला चातक पक्षी त्याची चोच आवासून तिच्या केसांमधनं टपकणारं पाणी ते पिण्यासाठी इथे आहे बसलेला असं दाखवलंय. म्हणजे हेच दाखवायचं याच्यातनं की तिचं सौंदर्य, इतकी ती सौंदर्यवती आहे, तिच्या ह्या सौंदर्यातनं ते टपकण त्यासाठी तो ते प्यायला तिथे चातक पक्षी बसलाय, अशी ही कर्पूर मंजरी आपल्याला औंढा नागनाथ मंदिरावर दिसते. आणि ही विन्यास आहे. खरं तर ही म्हणजे देवांगना जरी असली हिचं स्वरूप, तरी इथे त्यांनी साधिका या स्वरूपामध्ये तिला म्हणजे बऱ्यापैकी अशा प्रकारच्या देवांगनांचं जे स्वरूप आहे ते देवता मूर्तींच्या शेजारी ते कोरतात, जेणेकरून त्यांचे दोन्हीही
पर्पज म्हणूयात आपण, की देवांगनाही दाखवली जाते, पण त्याच्यासोबत ती साधिका पण आहे याचंही भान आपल्याला राहतं. तिच्या तपस्वितेचं जे तेज आहे ते आपल्याला या शिल्पामध्ये निश्चित दिसतं. भलेही ती नग्नावस्थेत असली तरी सुद्धा तिचा जो तपस आहे चेहऱ्यावर आपल्याला दिसतो. तिच्या जटा मुक्त आहेत, कानामध्ये फक्त कुंडल आहे आणि तिच्या हातामध्ये कमंडलू आहे आणि तिने छातीपाशी, हृदयापाशी एक ज्ञान मुद्रा धरलेली आहे, जी ती त्या देवाच्या विग्रहामध्ये मग्न आहे. अशी ती सुंदरी आपल्याला भासत असली तरी ती तिच्या विश्वामध्ये आहे हे आपल्याला ह्या शिल्पामधून विषय थोडाफार आपल्यापर्यंत पोहोचवू शकले आहे. तर मी थांबते इथे. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. प्रश्न विचारण्यापूर्वी एक छोटीशी विनंती माझा सूचना आहे की एका वेळी एकच प्रश्न घ्यायचा आहे, कारण असंख्य ज्या विषयाचे अभ्यासक असतील किंवा उत्सुकता असणारे नवीन अभ्यासक असतील या सर्वांनाच एक समान संधी मिळावी या अनुषंगाने एका वेळी एकच प्रश्न विचार एकाला अनुसरून सलग दुसरा प्रश्न घ्यायचा नाहीये. इतरांचा देखील विचार करावा सर्वांना विनंती आहे. प्रश्न विचारायला सुरुवात केली तरी चालेल. सर्वात पहिल्यांदा हात निवड. मला एक प्रश्न विचारायचा आहे. एक एकच प्रश्न घ्या सुरुवात. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो हॅलो विचार मॅडम. हा टीएम मॅडम, खूप छान झालं लेक्चर. ऐकू येत आहे? हो हो बोला ना मॅडम. तर मला एक विचारायचंय की या मंदिरात जी शिवपिंडी आहे ती अशी खाली तळघर वगैरे त्या लेवल सारखी, म्हणजे आपल्याला खाली उतरून जावं लागतं. तर असं काही ठेवण्यामागे त्याच्या मागे स्पेसिफिक कारण आहे का? हे जरा वेगळं झालं नेहमीपेक्षा. असं दगडाचा असा प्लॅटफॉर्म सारखा आणि मग त्याच्या खाली आहे सगळे शिवपिंडी. तर काय कारण असेल अशी रचनेमागे काही? हो सांगते. मॅडम आपलं नाव काय? हॅलो माझं नाव अमृता सासवडकर. मी मंडळात तुम्हाला 2-3दा पाहिलेलं आहे. तुमच्या पुस्तकाच्या ओपनिंगच्या वेळेस तेव्हा नाही मला नाव दिसत नाही म्हणून मी नाव विचारलं. अमृता सासवडकर, पुणे. थँक्यू. तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर असं देता येईल आपल्याला की ही जी संरचना आपल्याला दिसते तळगाभाऱ्याची, तर डॉक्टर देगलूरकर सरांचं असं त्याच्यावर मत आहे की हे जे मंदिर आहे ते परकीय आक्रमणांच्या काळामध्ये थोडंसं सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे मेन देवावर तो घाव होऊ नये अशा दृष्टिकोनातनं जर तुम्ही पाहिलं ती बाजूला एक जी खोबणी मी म्हटलं ती खोबणी झाकण्यासारखी आहे. म्हणजे त्याच्यावर जर एक फरशी टाकली तर तसा पाहिला तर तो खालीचा जो सगळा सरफेस आहे तो पूर्णपणे बंद होऊ शकतो इतपत ते आहे. तर आता तुम्ही जसं म्हणताय तसं की अशा पद्धतीची संरचना ही देवाच्या सुरक्षिततेसाठी केली असावी असा एक भाग त्याच्यामध्ये. त्याची जर शैली आपण आज त्याला चांदीचा वर्ख बसवलाय, त्या चारीही स्तंभांना आपण बघितलं तर त्याला चांदीचं वर्ख आहे, पण त्याची जी शैली आहे ती सुरूच्या खांबाच्या सारखी आहे आणि ती शैली थोडी नंतरच्या काळातली आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो मराठा काळाच्या नंतरची वगैरे शैली, म्हणजे स्थापत्याच्या दृष्टिकोनातनं किंवा शैलीच्या दृष्टिकोनात, तर ती नंतरच्या काळातली, म्हणजे कदाचित त्या खांबाची जोड देऊन किंवा असं करून ती नंतरच्या ह्याच्यामध्ये केली असावी असं सरांचं मत आहे. पण आता मला असं वाटतं तात्पुरतं तरी आपल्या त्या मताशी नक्कीच सहमत व्हावं लागतं, कारण पूर्वी ह्या गोष्टी खूप झालेल्या आहेत. परकीय आक्रमण म्हणा, हे म्हणा, आणि आपला देव सुरक्षित राहणं काही करून, हा त्याच्या मागचा भाव लक्षात घेता आणि आजही बघितलं तर एक फरशी टाकली तरी तो भाग सुरक्षित राहू शकतो. अशा दृष्टिकोनातनं ती रचना दोघांपासून तशीच होती, म्हणजे तळगाभारा ठरलं एक भाग. तर त्याचा असा पक्ष होऊ शकतो की पूर्वी उपासनेसाठी खूप छोट्या छोट्या खोल्या,
म्हणजे देवाच्या उपासनेसाठी खूप छोट्या छोट्या खोल्या, म्हणजे आता जसं आपण तिथे रांगा लावून खूप दर्शनं घेतोय, हा भाग आपल्यासाठी म्हणून आपल्याला ते सोयीस्कर नाहीये. पण ज्यावेळी शांतता होती किंवा तुम्हाला एक, आता मुळात हे मंदिर मी जसं म्हटलं हे एका तपोवनाचा भाग होतं. आता त्या तपोवनामध्ये येणाऱ्या साधकांसाठी अतिशय अशा कन्स्ट्रक्टेड छोट्या खोल्या आवश्यक असायच्या साधनेसाठी. तर त्या दृष्टिकोनातनं मग तशी त्याची जर शैली पाहिली तर ती त्याला अगदी साजेशी आहे. पण सध्या तरी मला असं वाटतं की कदाचित ते परकीय आक्रमणासाठीच त्यांनी तशा पद्धतीची रचना केली असावी. ओके, थँक्यू मॅडम. येस ऑल द बेस्ट. येस, थँक्यू. नमस्ते मॅम. नमस्ते. नमस्ते मॅम. आता आपण जो शिववृत्ती ब्राह्मण किंवा शिव ब्राह्मण हा प्रकार जो सांगितला, आवाज हो येतोय? हो येतोय. हो. म्हणजे तो प्रकार काय नक्की? आणि मी आता बरं का, मी बऱ्याच महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा पुरातन महादेवाच्या मंदिरामध्ये भेट देतो, सातारा वगैरे हो. भागात बघतो. तर शिव ब्राह्मण म्हणून काही गुरु वगैरे पुजारी असतात तिथे त्या हो. मंदिरामध्ये. हो. ते Yes. स्वतःला शिव ब्राह्मण वगैरे म्हणजे ते म्हणतात. मग तो हा प्रकार तोच आहे का, शिववृत्ती ब्राह्मण किंवा काय? सर आपलं नाव सांगाल का? मला फक्त प्रश्न विचारायच्या आधी नाव सांगा, म्हणजे मला नावं हो, दिसत मी नाही. राज मोकाशी बोलतोय मी. ओके ओके, धन्यवाद सर. सांगतो. हो. हो. तर कसं आहे, मी जे आपल्याला म्हंटल की हे शैव व्रती किंवा शैव ब्राह्मण हे आपल्याला त्यांच्या पेहरावावरनं दिसतात. तर आगम ग्रंथांमध्ये काही असे वर्ग दिलेले आहेत, म्हणजे आत्ताचे जे लोक स्वतःला शैव ब्राह्मण किंवा हे म्हणतात त्यांच्याबद्दल आपल्याला सांगणं कठीण आहे, कारण त्यांची परंपरा बघायला पाहिजे कशी आहे ती. पण पूर्वी एक अशा पद्धतीने आगमांची संरचना अशी असायची की त्याच्यामध्ये हे जे शैवव्रती ब्राह्मण होते त्यांच्यामध्ये पण छोटे छोटे कॅटेगरी होते. म्हणजे काही लोक फक्त देवाच्या पूजेसाठी असायचे, त्यातले काही लोक हे फक्त अध्यापनासाठी असायचे, त्यांना शैवशास्त्रांची सगळी माहिती होणं आवश्यक असायचं. काही लोक हे फक्त राजाच्या राजदरबारामध्ये, तर त्यामुळे त्यांचं जे पेहराव आहे किंवा त्यांची जी राहणी आहे आणि त्यांची जी कामं आहेत ती वेगवेगळी असायची. तर त्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर प्रत्येकाच्या मुद्रा म्हणजे कानामध्ये त्यांनी काय घातलं पाहिजे, त्याच्या जटांचा हे कसा असला पाहिजे, किंवा त्यांनी आता कौपिनधारी ते असतातच, म्हणजे लंगोट सगळ्यांकडे कॉमन आहे. पण त्यांच्यामध्ये काही आता योगी असतात, त्यांच्या हातामध्ये वेणुदंड असतो, कधी कधी योगी असतात ते कधी कधी आसनं धारण केलेले असतात, म्हणजे वेगवेगळी योगासनं म्हणते मी, की वेगवेगळ्या आसनांमध्ये पद्मासनात कधी बसलेले असतात, कूर्मासनात बसलेले असतात. मग त्यांची ओळख आपल्याला शिल्पांमधनं कशी पटणार? तर आपल्याला त्यावेळी हे कळतं की हे योगी जे आहेत ते असं वेणुदंड धरलेले असतील तर ते योगी आहेत. त्यांची केशरचना पण वेगवेगळी, त्याच्यावरनंही ओळखता येतं. काही पूर्ण मुंडन केलेले आपल्याला शैवव्रती दिसतात, काही आहेत ते खूप जटाधारी दिसतात, काही साधक आहेत म्हणजे नग्न साधक आहेत पूर्ण, आणि त्यांनी हातामध्ये कपाल धरलेलं आहे. मग ते कापालिक पंथाचे पण असू शकतात. कसं आहे, ही शैव मठिका असल्यामुळे इथे आपल्याला सर्व पद्धतीचे साधक, सर्व पद्धतीचे शैवव्रती, अगदी काही प्रमाणात वैष्णव सुद्धा लोक आजही इथं वैष्णव संप्रदायाचे लोक सुद्धा येऊन भेट देतात. कारण आपण जरी आडी घातली असली तरी देवानी कुठलीच आडी घातलेली नाही. आणि मठांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला असे सर्व पद्धतीचे लोक आणि सर्व आचरण करणारे, म्हणजे सर्व संप्रदायाचे जे लोक मी म्हणते ना, की शैवव्रती असतील, ब्राह्मण असतील, हे सगळे आपल्याला तिथे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दिसतात. आणि तुम्ही म्हणताय तसा त्याचा श्लोक पण आहे की रुद्राक्ष कोणी घालावेत, त्याच्यानंतर वेणुदंड कोणी हातामध्ये घ्यावा, महाव्रतींनी काय करावं, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये दिसतात. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मॅडम, मी निळकंठ बोलतोय. बोला. एकाने प्रश्न विचारायचा आहे, गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यायची. मी नाव घेईल त्याने तो प्रश्न घ्यायचा. निळकंठ सर तुम्ही विचारा, यानंतर मी ज्याचं नाव घेईल त्याने प्रश्न घ्या, जेणेकरून तो गोंधळ टाळता येईल आपल्याला. ओके निळकंठ सर विचारा. ओके सर. मॅडम, अष्टदिक्पालापैकी जे निवृत्ती शिल्प आपण म्हणला, तर त्या शिल्पामध्ये त्याचे जे वाहन आपण पाहिलं किंवा हातातील आयुध वगैरे पाहिले, तर त्यामध्ये पुरा आहे खाली आणि नरमुंड देखील आहे त्या शिल्पामध्ये, तलवार ढाल वगैरे दिसत आहे. तर निवृत्ती आणि भैरव त्याच्यामध्ये काय फरक सांगाल? कारण तो लग्न देखील आहे. बरोबर. मी मागे जाते जरा, एक मिनिट, मी परत शेअर करते.
त्या स्लाइडला शेअर करते. स्वाभाविक आहे, दोन्ही मूर्त्या सेम वाटू शकतात. हा निवृत्ती कसा याच्यावर आपण थोडस बघून घेऊयात. माझी स्लाइड दिसतेय मला वाटतं. नाही दिसत सध्या. आता बघा. हा दिसतंय, पण त्यामध्ये दुसरे आहेत अष्टदिग्गज पालक, हा, 4 पहिले. हा आता यस दिसतंय? दिसतोय. हा आता दिसतोय. निवृत्ती. आता ह्या सगळ्यात पहिल्यांदा निवृत्ती आणि भैरव ह्या दोघांमधला फरक ओळखण्याचं सगळ्यात पहिलं निदर्शक ते म्हणजे दिशा. कारण भैरव हे अनेक ठिकाणी कोरलेले असू शकतात आणि आपल्याला माहितीये भैरव 64 प्रकारचे भैरव आहेत. ते सर्व दिशांना, वेगवेगळ्या दिशांना म्हणजे